नमस्कार. गोळकट्ट्याच्या 53व्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या आमच्या अभिनेत्रीची ओळख जर करून द्यायची असेल तर वयाच्या 79व्या वर्षी रोज 100 जोर मारतात एवढीच ओळख त्यांची पुरेशी आहे. आज आपले प्रमुख अतिथी आहेत श्रीकृष्ण तथा भाई विलणकर. मी भाईंना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. आपल्या सर्वांनी त्यांच्या टाळ्या वाजवून स्वागत करू. आजचा कार्यक्रम हा प्रश्नोत्तरांच्या स्वरूपाचा असेल. भाई आपण सुरुवात करूया. असं म्हणतात की माणसाच्या पूर्ण जीवनावरती त्याच्या बालपणाचा प्रभाव असतो. तर आपण आपल्या मुलाखतीची सुरुवात तुमच्या बालपणापासूनच करू. आपलं बालपण कुठे गेलं आणि आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय? माझं बालपण, माझा जन्म ॲक्च्युली मुंबईला झाला, परंतु लहानपणीच वडिलांनी मुंबई सोडली आणि रत्नागिरीला विलणकरवाडी दत्त मंदिर शेजारी आमचं घर आहे. त्या ठिकाणी माझं बालपण गेलं. समुद्रकिनाऱ्याजवळ असल्यामुळे सगळं समुद्रकिनारी खेळणं, पागणं, पोहणं हे सगळं त्या समुद्रकिनाऱ्यामुळे मला शक्य झालं. त्यातून मग पुढे मी घडत होतो. कौटुंबिक पार्श्वभूमी कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे माझे थोरले बंधू रोहिदास विलणकर हे शिक्षक होते. त्यांच्या अंगी सर्व गुण होते, म्हणजे गायन, पेटी वाजवणं, पावरी वाजवणं, नाट्यकला. शिक्षक असल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाचे पुढे असायचे, व्हॉलीबॉल खेळणं, क्रिकेट खेळणे सगळे त्यांच्या अंगात गुण होते. तर त्यांचं बघता बघता त्यांच्यावर आपल्याला पण आलं पाहिजे. त्यांच्या इतकं नाही येणार पण ते आलं पाहिजे असं माझं सारखं मत. त्यामुळे मी लहानपणापासूनच ते जे काय करतील तिकडे आकर्षित होतं. ते व्हॉलीबॉल चांगली खेळायचे, क्रिकेट चांगली खेळायचे, किंवा ते पावली वाजवून बसायचे तेव्हा ते ऐकत राहायचं, गुलगुलतारा वाजवून बसायचं. आणि हे सगळे गुण मी हळूहळू ते आत्मसात केले. मला तसा कोणी गुण नाही, पेटी शिकवणार कोणी नाही, गुलगुलतारा, परंतु त्यांचं बघून मी शिकत गेलो. असं करता करता मग मोठं झाल्यानंतर मग समुद्रावरच्या मित्रांबरोबर खेळत जाणं, चोरून पोहायला जायचं, आई माती समुद्रात काय होईल. तर ते पण ते एक आमच्या घरात आमचे हे होतं. बरोबर, म्हणजे माझा धाकटा भाऊ हा ती तुमची त्याच्याकडे करायचा की असा भाजी पोहायला गेला होता, भाईकडे गेला होता आणि मग मला शिवाय मारलं. पण त्या महाराजांची कधी किंमत केली, कारण की मला ते करायचं होतं ते करणार असं माझं होत गेलं. आणि पुढे मग त्या खेळाचं मला ती व्यायामाची आवड झाली. किंवा आमच्या गावामध्ये फेरीची बारवाड फेरीची पाहिजे. मी थोडा लहानपणी अगदी अशक्त होतो, तरी मला एक आजार झाला जरूरत म्हणून. त्या जरूरतामध्ये मी इतकं अशक्त झालो की अगदी म्हणजे 15-20 मिनिटं उभा राहिलो की मला चक्कर यायची, जर दिवस चक्कर यायची. परंतु माझे बाबा आमचे वडील ते मला पालखी बघायला घेऊन जायचे. मांडवीच्या नाक्यावरती तेव्हा प्रसिद्ध लोकगीत मोठा मोठे ते 5-6 लोक रत्नागिरीमध्ये ती बरीच पालखी लोक नाचवणारे, बाकी लोक घेणार आहे. त्यात पुढची ही होती, त्यात प्रभावच सोडून गेले. तेव्हा आपल्याला मला त्यांचे वडील ते माझ्या भावाचे मित्र इतके सुंदर पालखी लोक घ्यायचे, तब्येती चांगला माग होता. आणि माझे भाऊ आणि बाबा तिकडे न्यायचे मला मांडीला बघ कशी कशी पालखी खेळतो बघ. ती मनापासून देवाला हे सांगायचं की मला अशी ताकद होती की मी तुझ्यावर तुला असा खेळली. आणि बहिणीवरती माझ्या हात ऐकली, माझा हात नंतर पालखी फिरवण्यात रत्नागिरीमध्ये कोणी झालेली नाही. तो प्रयत्न केला मी, तेव्हा पालखी पडली, पालखी बंद केली. त्याला अशा
त्यावेळी कबड्डी हां हा खेळ आणि चांगले पिक्चर दार्शनचे मला निघते भाऊ सांगायचे आमचे त्याचे दाराचे पिक्चर बघून जात असे कसा खेळतो कसा कुस्ती मारतो कशी बॉक्सिंग करतो आणि ती मला ते आकर्षण झालं दाराशिंगचे पिक्चर बघून आणि ते सगळं बघून मला ही आपल्या अंगातली ताकद आहे मग मला त्यांनी व्यायामशाळेत जातात मी व्यायामशाळेत गेलो माझ्या पाठोपाठ नंतर काही 10 वर्षांनी माझा भाऊ पण पुण्याकडे जायला लागला त्याच्यानंतर म्हणजे पाठोपाठ मी जे करत होतो ते मागचे होतो त्यांनी केलं सांगितलं ते मी करत होतो माझ्याकडे बघून नंतर घरात आली की माझ्या वाईट मुलांनी केलं त्यातून मग ते खेळता खेळता कबड्डी चांगला खेळायला लागलो कुस्तीला मधकडचे मुलं घ्यायची आणि ते वाळून खेळायचं मग जेव्हा जिममध्ये जायला लागलो ते पण मला कोण तसं गुण नव्हता पण दादांचे पिक्चर होऊन मी असे मित्र गोळा करायचा त्यांच्याबरोबर मी धावपेच करायचा आणि त्यांना करायला लागला अशा प्रकारचे पुस्तकं मी स्वतःहून तयार केलं आणि त्यात काळात मिळते एक माणूस इथे आला आणि तो पुस्तक चांगला होते चांगला प्रतिनिधी होता त्याने आजपर्यंत जर मला ते कोचिंग केलं कुस्ती कशी करायची कुस्ती कबड्डी कशी करायची काय केली ते मला एवढं ज्ञान त्याच्या ज्ञानावर मी पुढे केलं हां कुस्तीमध्ये हे मिळत गेलो हे सगळं करत असताना शिक्षणाचा सल्ला शिक्षण आपलं कुठे झालं नाही शिक्षण चालू होतं शिक्षणाकडे माझं तेवढा हे नव्हतं कुठची शाळा तुमची मी फाट्यापासून लावतो पण मला शिक्षणाकडे म्हणजे विशेष ओढा नव्हता आणि असा खेळ जास्त आणि या खेळामध्ये त्या पालखीमध्ये मी रस्त्याला असं तशीच होते अरे पालखीच्या वेळेला श्रीकृष्ण म्हणजे मला पोलीस स्टेशनला किंवा असे जे मान्यवर लोक आहेत ते गरजेचं बोलवून आणायची एकदा पालखी घे माझ्याकडे एकदा पालखी घे अशी मला ती पालखी घ्यायला लावायची जर कबड्डी आता कबड्डी खेळायची तर कबड्डी खेळण्यासाठी मला अशी बक्षिसं लागायची हां की पॉईंट आणण्याचं बक्षीस मिळणार जंप मारण्याचं बक्षीस मिळणार रत्नागिरी करण्याच मला मोठं केलं हां त्यांच्या या प्रोत्साहाने मी असा जो फिरवत गेलो आणि चालू होतं हे सगळं चालू असताना नोकरीकडे नोकरी पण चालू नाटकं पूर्ण आधी लहान होती मला बाबाने एकदा असा रेशनवर पाठवलं रात्री मिळायचं नाही मला त्या रेशनवर मी दोन्ही मी रेशनवर पिशवी घेऊन गेलो तर खांद्यात पिशवी मारून जायचं रेशनवर गेलो आणि अगदी माझा नंबर काट्यावर आला त्या रेशन दुकानात बंद होता म्हणला बंद मला एवढंच द्या दिला नाही आता जर तो असा बोलला की मला तो हां तो मोठा माणूस म्हणजे जास्त काय म्हणतं मला घालून करतो नाही बरोबर मी त्या रागात घरी आलो पिशव्या उचलल्या बाबांच्या पुढे फेकल्या परत माझ्यावर पिशवी द्यायची ना माझ्या नांगर द्यायची आणि तीनपासून दुसऱ्याकडचं आणण्यापेक्षा स्वतः पिकवलेलं बरं माझ्या हातात नांगर द्या पण माझ्या हातात हे रेशनची पिशवी ठेवला आणि तीनपासून मी जो नांगर हातात धरला तो मी वरती माझं घर सोडून वरती जेव्हा नागतात घर बांधलं तेव्हा शेती बंद झाली भरपूर शेती चुकवायला म्हणजे कधी तांदूळ विकत घ्यायला नाही कडधान्य विकत घ्यायचं नाही भाजीपाला माझ्याकडनं लोक असे घेऊन द्यायचे भाजी पाहिजे काढून घेऊन जात आणि ह्या शेतीच्या ह्याच्यामध्ये मला माझ्या कुटुंबाने बायकोनी सांगितलं सुरुवात लग्नाच्या अगोदर मला भाऊ मला मदत करायला पावसाला करायला पण नंतर मग बायकोनी चांगली सांगितली किती भरपूर करायचा भाजीपाला करायला ती भाजी सकाळी उठून ती धुवून त्या लोकांना द्यायच्या टोळ्या शेवट्या अशा प्रकारे तिथं चाललं होतं आणि नोकरी आणि नोकरी मला सुरुवातीला रोड लागलो होतो परंतु आता आला नाही तो पुतण्या माझा पुण्यात माझा सांगता त्याच्या माझा युवा पार्टनर होता की त्याला समजून राहण्यामध्ये मला जरा हेच व्हायचं ते महिन्यामध्ये गेली का देवेंद्र बाहेर संकेश्वर अशा ठिकाणी ते फिरत राहायचं मी खेळ नाही काय मला मग त्याची जरा नाही नोकरी सोडली आणि घरी यायचं मग घरी आले हे तसं उन्हाळ्यात राहायचं ते एका माणसाने म्हणाला बघ तू शिवाय शिपायाची नोकरी करशील का रेल्वेमध्ये कुठली पण नोकरी द्यायची पण नोकरी बरं मग त्याने मला डेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो साहेबांच्या पुढे उभा केला साहेबांनी त्याच्या उभं झाली डेंटल हॉस्पिटलमध्ये म्हणजे तगडा पाहिजे साहेब म्हणे काय करतो म्हणजे काय नाही केलं त्यामुळे कामाला
मग नोकरी करायची काय म्हणणं होत आहे गरज आहे गाडी फक्त वडिलांची त्यांनी दुसऱ्या दिवशी मला कॉल दिला त्यावेळेस नोकरी अशा कॉल दिला आणि तो सर्व्हिसला लागला. नंतर मी तिथे 10 वर्ष सर्व्हिस शिकवायला आणि मला क्लार्कमध्ये प्रमोशन मिळतं. क्लार्कमध्ये प्रमोशन मिळतं पण नोकरी करत असताना मी ॲक्च्युली खरी नोकरी काही मला माहिती नाही. शिपायाची काय किंवा क्लार्कची काय पण माझ्या अंगात हे बाबतीचे गुण होते ना नाट्यचेता कबड्डी खेळ व्हॉलीबॉल खेळ त्यावेळेस साहेब ते जपे साहेब होते त्यांनी हेतूला नेलं आणि त्यांनी मग काय या विनंतीला तुम्ही मोकळं ठेवा त्यांनी संध्याकाळी पेशंटला घ्यायचं आणि व्हॉलीबॉल वगैरे करायचं. सकाळी काय हे पेशंटला घ्यायचं मग ते कर्मचारी पेशंट असा संघ तयार करून बाहेर पण क्रिकेट खेळलो आम्ही पेशंट घेऊन. पण पेशंट खेळायचे का तुमच्या मानसिक कारणामुळे आजार झाला असायचा त्याचे जे गुण असेल ना ते त्याला मिळालं तर तो लगेच चांगला होणार. विशेष आठवण नाही ते ह्या क्रिकेटमध्ये पठाणमुळे म्हणजे तो वेळा त्याला न्यायला यायचा नाही. तो असं यायचा पेशंट इतका सुंदर बॉलर होता. तो जर बाहेर असताना तो कुठल्यामध्ये गेला तर तो विचार मेंटेनन्स झालेला म्हणजे असे क्रिकेटमध्ये व्हॉलीबॉलमध्ये संध्याकाळी पेशंट आम्ही स्टुडंटपासून सगळे एकत्र असायचे. हां ते माहिती आहे. त्याच्यानंतर मग ते झाल्याचं क्लार्कमध्ये गेलो. क्लार्कमध्ये मग हेल्थ म्हणजे कबड्डीला कुठे जायचं कुटुंबपत्र यायचं त्यांना जे जास्त यायची निवड झाली त्यांना पाठवा. मग 10 दिवस प्रॅक्टिसला मग पंच परीक्षा मग कुठे पंच असेल तर पंच हे माझ्या टेबलवर माझं काम कमी आणि आवडतं कार्यक्षेत्र मिळतं आणि ह्याचा जास्त हे करत असताना पण गणपती आल्यानंतर आमच्या ते गणपती आणि काय वगैरे करायचं. हां तर ते डॉक्टर पाखरे होते. डॉक्टर पाखरे आणि शेर यांनी मनात त्यांच्या आलं की आपण स्विंग करूया. गणपती नुसते आणतोय काहीतरी स्विंग करूया. ते पाखरे डॉक्टरांच्या डोक्यात होते की हा स्विंग करणारा माणूस हा एकच आहे. किंवा आम्ही घरी आमचा भाव हा मूर्तिकार आहे तो मूर्ती करायचा आम्ही घरी काय काय करतो नाव गणपती हे भावभाव करतात तर ते म्हणाले विलंडकर बोलूया आपण. मला म्हणाले काय हरकत नाही करायचं सी मी सांगतो काढतो मला आणि मला तरी बोलवत साहेबांना म्हणून काय झालं मला असं असं सीन करायचं ते म्हटलं कुठला सीन करायचा तर कुठलाही करा पण तो मस्त सीन झाला पाहिजे चालेल. मला रात्री दुसरे 2 अगोदर सांगितलं मला डोक्यात म्हणजे एकच सीन कसलं करायचं. तर मला पण सुचवलं की एक बुट्ट्याचा रेडा करायचा त्याच्यावरती म्हणजे माणूस बसवायचा आणि सावित्री हे झालं असल्यावरती ते करायचं. फुट्याचा रेडा करायला म्हटलं तर मला फुट्याचा रेडा म्हटला म्हणजे बरोबर वाटलं. एक रात्रभर मला झोप लागेल माझ्या डोळ्यासमोर रेडा दिसते कसा करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो. त्या दिवशी मी एकच दोन्ही दिवशीच स्थिर करायचं ना उठलो आणि गेलो लवकर गेलो 7ला. काय म्हटलं मला फक्त 2 माणसं होते तुला कुठली पाहिजे माणसं होईल स्लीपरमध्ये सफाई कामगार 2 जण घेतले. त्या दोघांना घेतला दुसरा धर्मालयात घेतो तेवढ्या धर्मालयात टाकायचे ना पण त्यांची ती मूर्ती शिंदर असायची. हां त्याला म्हटलं ते लोक ते रेड्याचं हे सिंधुदुर्ग चांगले चांगलं साफ झालं आहे त्याला काय माहीत नाही ते म्हणतात फक्त करायचं. ते म्हणलं भाई सांगशील पण करायचं म्हणतो तर करूया. त्यांनी तो मस्त रेड्याचा बाहेर तो काढला घेऊन चांगला आणला की माझ्या डोक्याप्रमाणे मी तो रेडा तयार केला. त्या रेडा तयार केला त्यात करताना सगळे लोक हसत होते काय पण जेव्हा रेड्याचा आकार पेंडा भेंडा लावून केला आणि पुढे जे फूल लावलं त्याला कापड वगैरे लावलं मित्रांनी माझ्या टेलर चांगला मित्र होता त्यांनी चांगली मदत केली आणि ॲक्च्युली रेडा म्हणजे रेडा
6:30 वाजेपर्यंत तो रेडा पूर्ण झाला आणि यम म्हणून एक पेशंट चांगला काळा होता त्याला मेकअप लगेच मेकअप मधला बघून त्याला लगेच सगळ्यांना स्फूर्ती आली. डॉक्टर सगळे जमा झाले आणि मस्त तो मेकअप करायला बोलवलं. लगेच गाडी गेली त्या मेकअप मधला आणला त्याला यमाचा मेकअप केला. त्याला बरोबर असलेली त्याची व्यवस्था केली होती. सगळं केलं. पेशंटला एका स्त्रीला आणि आणि कर्मचारी दोघांना सावित्री हे काय सगळं झालं मेकअप झालं आणि लाईट पोस्ट सोडल्यानंतर सगळे एकदम बातमी पसरली. अरे मेंटलला सत्यवान सांगितले बघता बघता अशी गर्दी फुटली. बाहेर ठेवायला जागा लागला एवढं झालं. आणि तो रेड्याचं वैशिष्ट्य होतं. तो रेडा तारे घेऊन डोकं लावल्यामुळे तो माणूस हल्ला ना तिथे डोकाला असं करायचं तिथपासून मला दर घ्याला शीन करायचा दरवर्षी पहिल्या वर्षी फेमस झालं. मग दुसऱ्या वर्षी काय करायचं तो द्रोणाचार्य म्हणजे श्रीकृष्ण तो तयार केला. सगळीकडनं सगळं गायी आणल्या आहे ते आणलं. पेशंट बरेच होते त्यामुळे शाळेकडे उभे केले 5-25 आणि खरोखरचा पाऊस पडत होता. त्यामुळे सगळं तिसऱ्या वर्षी म्हटलं काय म्हणलं आता तिसरं वर्ष आहे आपल्याला बक्षीस पाहिजे काय करणार. साहेब म्हटला माझ्या मनापैकी गजरट पाहिजे रणागिरी परत घेऊन येताना दाखवायचं. ते कसं करणार साहेब म्हणतात ते बघूया. ते कसं करणार मी नाही सांगणार करायचं काय किती ऑफिसला सांगून टाकलं काय लागेल ती वेळ त्यांना पैसे पुरवायचे. हां आणि मी ह्याला बोललो आता माझा मुलगा पण हे सगळं असतं कसा करणार. रणागिरी परत घेऊन येणारा माणूस मी काय नाही कोणासमोर नाही केलं. गेट बंद होतं. गेट बंद करून घालून बाहेरचा कोणी आधी आले त्याच्यामध्ये जेव्हा तो सीन चालू होईल तेव्हा गेट उघडायचं तर ती बाहेर गर्दी चालू होती. मी तो द्रोणागिरी पर्वत मारुती आणि दुसऱ्या हातात घेऊन जो माणूस त्या माणसाने बसण्याची म्हणून 3 तास बसण्याची किंमत केली शब्दाप्रमाणे ती आयडिया अशी केली होती की तो खरोखर आकाशात लोकांना वाटला. अक्षरशः हा माझा मुलगा ते बघण्यासाठी आधी घराला असो होता पण तो वाटला फिरून होता की काय केले हा मारुती कसा उडतो आहे शेवट पण कोणाला कळेल कसा उडतो होता आणि काय. पण तो आधार तरी होता रणागिरी घेत नव्हता पण तो मध्ये कॉपी पसंत होता. आता आम्हाला कळेल का तो कसा उडत. हां ते म्हणजे हे झाले. त्यामध्ये मग काय माझा भाऊ मग म्हणतात मोठे मोठे गणपती करायला लागला. रत्नागिरीमध्ये सगळ्यात मोठा गणपती 12 फुटाचा गणपती 10 फुटाचा गणपती आमचा घरगुती असतो. आणि बघायला तुम्ही आलेच ना आता पण बघायला तर तो गणपती बघण्याचा असा असतो 1 नंबरला असतो. स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेत नाही. स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. त्या स्पर्धेमध्ये भाग का घेत नाही तो तर कारण काय माहिती कोणाची परीक्षेत जे असतात ना तर मला प्रश्न विचारतो तुम्हाला त्याचा जाण्याचे विचारलं असतो. पण एखाद्या कोणतरी ज्याला माहितीच नाही कुस्ती काय आहे कबड्डी काय आहे हा जर मला विचारलं तर चालेल घेण्यात आलं तर त्याला तोच राहते की मूर्तिकाची परीक्षा करण्यासाठी भाजीवाल्याने चावल हे गाव करणार त्यातला तज्ञ पाहिजे. त्याची नजर कशी आहे हे कसं केलं आहे त्याला कसा बांधला हे कसं कलेची जाण असलेला माणूस पाहिजे. फक्त हे काय बघणार एक दारुगिराचं मोठं घर आहे त्याला नंबर ठेवणार आपण मोठ्या स्पर्धेत भाग घेतला. अशा प्रकारे याचा गणपती होते. माझा दुसरा आता पुतण्या आहे. तो पुतण्या तर त्या भावाच्या अंगात ज्या ज्या कला होत्या त्या मी घेतल्या तर ती एक कला प्रत्येकाने उचलली. त्याच्या सगळ्या कला त्यातली गणपतीची त्याने घेततात सजावटी वगैरे. मी हे गायक आहे तो माझा पुतण्या आहे तो सामाजिक कार्य रात्रंदिवस आता भैरीच्या ट्रस्टचं काम करतो. दत्त मंदिरच्या ह्याचं त्याने रात्र त्याला झोपच लागत आहे. आपला भागेश्वर आपला ह्याचं फलित पवन मंदिर तिकडे आले
हा रात्रंदिवस केले. आता तो आला नंतर येतो म्हणजे सामाजिक कार्य करणं त्याला त्याचं म्हणजे त्याचं जे हे छंद आहे त्याचा अशा प्रकारे आम्ही सगळे यामध्ये त्याच्यामध्ये आता बाकीची मुलं जर म्हटली तुम्ही तर माझ्याला काही सुद्धा ॲडव्होकेट पण आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, म्हणजे इंजिनियर आहे सगळे नातू. आता ही आता हिची जी मुलगी आहे त्यांनी आपल्या काही करून कसंही करून कुठून पैसे उभे करून पहिलीच पायलट झालेली रत्नागिरी पहिली पायलट. योगायोग काल असला आज ते दिल्लीतनं मुंबईला त्याच्यात ती आता जाण नव्हतं. म्हणजे असे जे कुटुंबात आमच्या सगळीची परिवारच आहे तो एखाद्या माणसामुळे ते त्या माणसाच्या उद्यामुळे ज्या कला अशा विसरत गेल्या म्हणजे अभिभासारख्या तसं तसं आहे त्या आता कुटुंबीय आमचं कुटुंब आहे या सगळ्यांनी अशा कला घेतल्या आणि सगळीकडे सगळे प्रसिद्ध आहेत. आता ह्याने माझ्या तर बॉडी बिल्डिंग कबड्डीमध्ये राज्यस्तरीय खेळला. ही राज्यस्तरीय खेळली कबड्डीला. पॉवर लिफ्टिंग मुलगी पॉवर लिफ्टिंग गोल्ड मेडल आली. हे सगळ्या प्रकारचे आहे. खेळामध्ये झुंजा क्लब मधून तुम्हाला माहिती ना ह्या झुंजा क्लब मधून असे झुंजा क्लब मध्ये मी गेलो कसा मी आता तिकडे चांगला खेळायचा तर काही शिक्षक वर्ग होता म्हणजे सभ्य माणसं. कुठलाही खेळ म्हटलं की अति सभ्यता पण त्यात लागत नाही. थोडंसं कुठे किंवा थोडीशी पाहिजे ना तर ते शेतकऱ्यांचे कोकडे सर म्हणा किंवा ते गायबाई सर ह्याचे शिवाजी हायस्कूलचे प्रिन्सिपल वगैरे असे शिक्षक लोक ते काढला चांगले खेळायचे. परंतु ह्या टार्गेट याच्यामुळे त्यांना तिकडे काय चालायचं नाही. मग रत्नागिरीला त्यावेळेला असे वेगवेगळ्या खेळांचे क्लब अस्तित्वात होते म्हणजे ते वेगवेगळे ग्रुप होते त्यावेळेला आणि ते प्रत्येक जण आपापल्या लेवलला खेळायचे. तर त्यांनी मग ते काय मला असा हेरला नाही की हा एक चांगला माणूस खेळायला हा आपला खेळा तर बरं होईल म्हणून त्यांनी तिकडे तिकडे घटपूर माझ्या भावाला सांगून आमच्या सांगायचं खेळायला सांगा मी आमचे शिक्षक भावाला चांगला आहे आणि ते उपयोगी पडलं लागलं. त्या लोकांच्या केल्यामुळे माझ्या वागण्यात माझं जे काही हे होतं ना म्हणजे रस्ता बदलत चालला होता तो मार्ग बदलला आणि थोडा योग्य मार्गाकडे गुंडगिरीकडे वळला होता. पण हे लोक असे भेटल्यामुळे मग ते आपल्या शाळेतून मला शिकवायला न्यायचे मुलांना मला पाहिजे तुला याचा सर मुलं करतो तिकडे माझ्याकडे तिकडे काय करतो धावत जाऊन कार्यक्रम ते करू नकोस चांगलं आता प्रसिद्धी शिकली आणि तो झुंजा क्लब सुरू केला. त्या झुंजा क्लबमध्ये खेळताना एक छोटासा मुलगा खेळावर गेले खुश झाला तो सहज म्हणून मला म्हटलं तुम्ही प्रॅक्टिस कुठे करता म्हटलं असं असं लोकांना प्रॅक्टिस करतो मग तुमची प्रॅक्टिस बघायला येऊ काय हा का नाही येतो तर तो ब्राह्मणाचा मुलगा तो थोड्यात नाही आलेला रोज अपडाऊन करायचा पण त्या प्रॅक्टिस वगैरे थांबायचा करता करता तो छोटासा मुलगा आज 2-4 खेळांचा अध्यक्ष आहे आणि त्याचं नाव आहे सदानंद जोशी. आज तो चिपळूणला राज्यस्तरीय त्यामुळे तो गेला म्हणला भाई मला नाही तो आला असता आणि हे त्याने काय करतात दगड माझ्याकडे आणून द्यायचे आणि ते दगड मी कोरवायचे म्हणजे असं असतं ते चांगला दगड दिसला ते पाहायचं चांगली असं जर गोष्टी केला असतो ना अशा प्रकारे खेळाडू जमवून माझ्या पुण्यात केला. डॉक्टर पाकड्यांचा विशेष पण झुंजामध्ये खेळले तानाजीराव चौघे हे झुंजाचे प्लेयर आहे. सुद्धा प्रसिद्ध सगळे पावले अनेक खेळाडू या खेळामुळे पोलीस मध्ये भरती झाले. जे काही पाहिजे गेले इतर कंपनीमध्ये गेले असं एकदा मुंबईत प्रवासाला म्हणजे ऑफिसच्या कामाला गेलो होतो आणि गडबडीमध्ये ठाण्याचं काम संपलं मला दादरला जायचं होतं लगेच ना मी पण थांबतो तिकडनं आलो उशीर झाला होता. ती चांगली सगळे माणसं 5-6 माणसं एका डब्यात घुसली चांगली माणसं आहेत ते त्यांच्या पाठवून मी आतमध्ये घुसलो. तुम्ही गेलो डबा म्हटलं
पुढच्या स्टॉपला कोणी झालं खाली उतरा आडलं खाली उतरा आडलं काय झालं नाही मला तुम्ही लेडीजच्या फक्त प्रवास करताय ना ते स्वारी विधी इकडे तिकडे इंग्लिशमध्ये सांगतायत त्यांचेच ते म्हणाले साहेबांनी तिकडे फोन केला त्या झालं आडलं चढलेलं तर आत घ्या गेलो मी काय करणार त्यांच्यामुळे ते स्वारी मी काय मी गप्प राहिलो काय बोलणार हे लोक एवढे मुंबईचे आहे बोलणार एक ते लोक आले साहेब खूप आपली ठाप 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 करत या काय एकाच छान आपलं कारण काय दिलं ते नाही उद्या आता 3,000 भरा आणि उद्या रात्र हजर सगळे एका पाठोपाठ एकाला त्यांच्याकडनं सगळे पावच्या भाडू घेतला शेवटी मी आलो हां काय तुमचं काय त्याची जगात काय तर तुम्हाला मी असं आहे मला इतकी काय माहिती म्हटलं हे चांगले लोक चढले म्हणून वाटवलं गडबडीत मी काय पाहिलं नाही काय झटकन म्हटलं गाडी सुद्धा चढलं तर रत्नागिरीचे म्हटलं कुठले तुम्ही रस्ते होते म्हणाले नाव आहे तुझं तो पण नाव काय म्हटलं भाई तुम्ही आणि म्हणाल मी म्हणतो 10 वर्षापूर्वी तुमच्या संघात मी तो खेळत होतो मी तुम्हाला मी आता वळतो सॉरी म्हणतो अरे मला इतकं बरं वाटलं कोणतरी घेतला म्हणजे ते म्हटलं पोलिसांना बोलला अरे की या माझे गुरु आहेत जितना आणला तिकडे गाडीत घ्या नेऊन सोडा म्हटलं साहेब म्हटलं गाडीची नको त्याची दोन सोडतील म्हटलं मी चालत जातो म्हणजे असे काय काय गोष्टी अनुभवास आलेले खेळाच्या मुळे हजारो शेकडो म्हणा हे नको लागले एक वेळा निघाला एका वेळामध्ये बाकीच्यांची फोटो मला पोलीस भरतीसाठी तुम्ही म्हटलं की तुमच्या संघातली मुलं सिलेक्ट व्हायची तर त्याच्याविषयी अधिक काही सांगता येईल का म्हणजे पोलीस भरतीमध्ये तुमच्या संघातली मुलं जी असायची ती भरती व्हायची तर त्याच्यासाठी तुम्ही पोलीस भरतीसाठी पण मार्गदर्शन करायचं नाही ते खेळाडूंनाच बोलून भाई मला हे 5,000 पाठवा. अच्छा पोलीस भरतीच्या वेळेला वरिष्ठ येऊन तुमच्याकडे मागणी करायची. 11वीला जेव्हा होता ना तेव्हा 11वीला असताना लोक म्हणजे तुमच्या मुलाला पाठवा तारीख पण व्हॉट्सअपवर घेतो जोशी म्हणाल नाही पोलीस नको पोलीस नको त्याला नाही कसं ते बोललं नाही कारण आमच्या घरात घरगुती सरकार होता बरोबर ह्या भावाला नाही असं असताना एका प्रयत्नाला गेलो तुमच्या आमच्या नाते आणि एक माणूस बाई पप्याला भेटून लावता काय म्हटलं वेळ लागली काय एवढे लोक पडलेले आहे भरती बंद आहे तू म्हटलं मला दुसरा कोण तुला भेटला नाही तसं नाही खरोखर लावतं की आपण खेळायला पाहिजे पप्याला असेल तर म्हणतो बरं होतं लगेच मुंबईला गेला होता तर म्हणून लगेच रात्री दुसऱ्याशी आला सगळे कागदपत्र द्यायला झालं तिथे म्हणजे हे दुसऱ्यांचं चांगलं केलं त्यामुळे आपलंही चांगलं पाहिजे त्या मुलीला पण तसं खेळाडू असल्यामुळे त्या हायस्कूलला त्या शिक्षकांनी म्हणलं टेम्पल आहे लावतो बाहेर लागू दे 7-8 वर्ष टेम्पल केलं काय असं दुसऱ्यांना केलं हे आपल्याला लहानपणी शेती करायचं ना ते ठरलेलं होतं सकाळी मी 6ला आलो सोडायचा सकाळी 6ला 9:30ला सोडायचा आंघोळ करायचा ऑफिस पण ही लहान होती पण पाटणा असायची काय आणि काय झालं आणि शेवटी तो गुटा लाकडी गुटा तो फिरवायचा होता वेळ झाला फिरविणे बंद करेल पण ती बसली गुट्यावर आणि ह्यांचं टायमिंग झालं ना टायमिंग तर व्हायचेच नाही ही पुढे मालवणी पडाली तिच्या अंगावर तो गुटा गेला काय झालं काय नाही मला वाटलं तर म्हटलं ठिकाणाची चिडून गेले काय नाही ते उठून उभी राहिली आणि एक शब्द घरात पडली झाली हे विशेष म्हणजे एक शेतीच्या वेळचा एक हे असा शेती करताना असे अनेक मुलं म्हणजे वाईटली मुलं पण मला हे वाईट करताचा माणूस जो गुंजोरीचा संचार होता तो पण तिथे पण सांगायचा की भाईच्या शेतात आम्ही शेती करायला शिकलो लाकडावर पाणी काढायला शिकलो हे सगळं तो आधुनिक काढतो सगळ्याला सांगतो अशा प्रकारे शेतीचं म्हणजे झालं आणि ह्या नोकरीच्या प्रवासामध्ये
जेव्हा ही वाढत मला हेड क्लास प्रमोशन मिळालं, सगळं केळवी बंद झालं. हेड क्लास मी जाऊन द्यायचं बरोबर. डिपार्टमेंट सगळ्या जिल्ह्याचा कारभार. सकाळी 9:30 वाजता जायचा, रात्री 8 वाजायचे. हे काय मला जमत नाही, जवळ ग्राउंड सगळे ग्राउंडच्या कानावर आवाज नाही, त्याचे वैताग करून ऑफिसमधून एकदा बाहेर पडलो आणि तर मित्र आला, म्हणून काय उभा होतोय म्हटलं असंच नाही. म्हटलं नोकरी सोडतोय. अरे नोकरी सोडतोयस? मग नोकरी सोडून काय करणार तू? म्हटलं असा नोकरी सोडून जे काय पैसे मिळतात म्हणून आपण जिम सुरू करू. नक्की ठरलं, विचार कर, केलं, सोड. कोणालाही बोललेलं नाही, घरात कोणालाही बोललेलं नाही. एक तर त्याला माहिती आहे आणि मला माहिती आहे. नोकरी दुसऱ्याशी अर्थ दिला, नोकरी सोडली तरी घरात पाहिजे. घरात बसल्याचं एक मित्र आले, तू नोकरी सोडली तेव्हा घरात समजलं. प्रतिक्रिया काय होती त्याचे जे काय पैसे मिळते त्यात जिम सुरू केली. आज जिम सुरुवात बघा, आता सर्विस लागल्यामुळे त्याला वेळ मिळत नाही. माझं काय असतं, माझं प्रत्येक गोष्टीने तुकारामाचा व्यापार जास्त असतो. दुसऱ्याची कळवळ ती अडकी नाही, ती गडे नाही, हे लागतात असं तसं चालेल ना. म्हणून आता मी काय केलं, जिममध्ये खायच्या मॉर्निंग जिममध्ये मी लक्ष देत नाही. ते एकटी सुटतो, ही सगळं ती जिम बघते. घरातलं पण सगळं करते. मी घरातलं टाकून जिम बघत नाही. सकाळी 8 वाजता जेवण करते आणि आता त्यांनी कॅन्टीन सुरू केली. म्हणजे कसं असतं बघा, म्हणजे उद्योग करणारा घरातलाच माणूस घरात बसवत नाही म्हणतात, बाकीच्या पण गप्प बसवत नाही. तर त्यांनी ह्याचा कॅन्टीन सुरू केली. सकाळी 8 वाजता सगळं जेवण करून भरपूर इथलं करून कॅन्टीनमध्ये जाते. कॅन्टीनमध्ये आमध्ये धावायचे म्हणले तर सगळं तिकडं केलं. तिचे बाबाला बंद करायला येतात आणि जिममधनं परत 1 वाजता जाते. उद्या 5:30 बीज म्हणजे मी जे करत गेलो ते सोडत गेलो ते माझं काय, माझी काय करतो आणि सोडून देतो. आता त्या माझ्या औषधामुळे मी ती कुवाबाबा जिम सुरू केली. नो प्रॉफिट एवढ्याच कडक मिळतात, म्हणजे लॉस तरी जात नाही ना. त्याच्यामुळे काय आपल्याला वेळा करताय त्याने 1-2-4 लाख मिळाले तर बस झाले. घ्या मी करतो तिकडे येतात बाहेर माझ्याकडे कमी देशी दूध दे. अशा प्रकारे मी ती कुवाबाची जिम सुरू केली. माझा तोटा करून घेत नाही, फायदा नाही, थोडेसे मिळतात नाही असं नाही. मला 2000 मिळाले तर मला बस झाले. अशा प्रकारे म्हणून ही जी सवय आहे ही सवय जात नाही. बरोबर. पण ज्यावेळेला सुरुवातीला तुम्ही जिम चालू केली, त्यावेळेला रत्नागिरीला दुसऱ्या जिम नव्हते, व्यायामशाळा होती नाही का? मग जिम मध्ये उपकरण आणून किंवा ते इन्स्ट्रक्टर किंवा त्याचं जे स्किल आहे उपकरणांचं ते तुम्ही कसं काय केलं? म्हणजे स्वतः सगळी उपकरणं कशी वापरायची हे शिकलात किंवा त्यावेळेच्या लोकांचा रिस्पॉन्स कसा होता की त्या मशीनवरती व्यायाम करायचा इथल्या लोकांना सवय नव्हती त्यावेळेला, तर तुम्ही त्यांना त्यांच्याकडे कसं वळवलं? हां, तर त्या जिमचं कसं काय, मी जेव्हा लक्ष्मी चौकाच्या जिममध्ये जायचं तर शिक्षक चांगले होते. पातोळे सर म्हणून सांगायचं म्हणजे ते ॲक्च्युली ज्या मलखांब करणं म्हणजे जिम्नॅस्टिक किंवा व्यायामाचे ते फटके मारून करून घेते. त्यामुळे त्यांच्या हाताखाली मी ते सगळं अवगत करून घेतो. मलखांब, डबलबार, रोमन रेंज, कुस्ती, हे म्हणजे कुस्ती मी पण त्याने कुस्तीचं नव्हतं. हे बाकीचं हे जे रेंगेतून उडी जायचं, रेंगेतून उडी मारणं वगैरे ह्या सगळ्या हे मी रोप मलखांब हे सगळं त्यांच्याकडे शिकून घेतलं होतं. पण इकडे कोण नंतर ते केले विचारवाले नंतरची माणसं जे होते ते काय जिममध्ये असते काय नसते काय सारखे कोण नाही. तेव्हा माझ्या म्हणाले की आपण मुलाला जर चांगलं मार्गदर्शन करायचं जर शिकवली तर आपल्याला लोक नक्की फी देतील आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन पण मिळेल. या दृष्टीने मी ती जिम सुरू केली आणि त्याचा उपयोग झाला. पण त्याच्यात मी एक 2 ट्रेनर ठरवले, विचार केला की आपल्यामुळे आणखी दोघांना काहीतरी रोजगार मिळेल, कमी जास्त का व्हायला मिळेल. आज माझ्यामुळे दोघांना रोजगार मिळतो आहे.
म्हणजे आपण घरात दुसऱ्यात जगवा अशा याने ते त्या जीव झाला का हिने कॅन्टीन सुरू केली आहे, त्याच्या माणसं कामाला आहे, त्यांना रोजगार मिळाला. हे जे सगळं आहे हे ह्याच्यातून की आपल्यापासून आपण नुसतं जगायचं नाही, आपल्याकडे आपली चार बोलतो हे आमचं आहे. याने आपला पवित्र बदलला, त्यांनी काय केला बरती मारते, गणपती करायचे आणि म्हणजे लोकांची मुलं कशी सुधारतील त्यांना चांगलं मार्गदर्शन कसं मिळेल त्यांनी बाल उपासना दर रविवारी तो ते आपल्या इथे परंपरा भेटतो मुलांना उपासना मुलांना चांगलं मार्गदर्शन करायला. म्हणजे हे सगळे जे आमच्या कुटुंबात एक आहे ना, आपण काय चांगलं करायचं दुसऱ्यासाठी हे हे शब्द त्याने ऐकलं नसतील, पण मी जे ऐकलं आहे ना कारण माझ्यापासून जेव्हा माझे बाबा मुंबईवर नोकरी सुटली सगळे सोडून आले ते जातीवंत भांडा घेतली सगळ्यांनी. तेव्हा किती म्हणजे माझा जन्म 45 एक 5 वर्ष तर ते आपले दरम्यान असतं तेव्हा 2-3 वर्ष 3-4 वर्ष होते. तर ते आले त्याने काय केलं त्याच्या लोकांच्या सांगण्याने जरा त्याला हातपट्टी सोडली. हा मी ती पाहिजे दारू करायचं स्वतः कधी त्यांनी घेतलेली नाही, समोर पण पाहिजे करायचं तर सामान होतं सगळं ते करायचं ते पाहिजे सगळं. परंतु त्यांना ते करताना त्यांना असं काय ते झालं नाही, त्यांनी सगळी भांडी फेकून दिली. एवढंच म्हणाले की आपला संसार चालवण्यासाठी दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करायचा नाही आणि ती भांडी फेकून दिली. त्यांनी ते सगळं केलं आणि बैलगाडीवर खटागाडी शेवटपर्यंत त्यांनी प्रामाणिकपणे मेहनतीने पैसा कमवला आणि मेहनतीने शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःच्या कमाईबद्दल जगले. हेच आमचं हे की आपण दुसऱ्याची मान मोडतो, दुसऱ्याचं वाटलं होतं, दुसऱ्याचं हे करून आपण जगायचं नाही, तसं चालत नाही. म्हणजे हे नाही हे फक्त आमच्या कुटुंबात सगळ्यांच्या बहिणीच्या मुलाने सगळी जी आहेत हरिश्चंद्र फॅक्टरी ते सुरू केलं त्या सगळ्या सगळं असं नाही. आता ते बाकीचे भाषा आंबा व्यवसाय करतात समजलं, बाकीचे काय सगळे इंजिनियर वगैरे अमेरिका गेले फिरतायचे काय, परंतु असा पैसा कोणता मिळवण्याची कोणतीही बुद्धी नाही. एक वेगळा प्रश्न म्हणजे पूर्वी जेव्हा तुम्ही कसरत ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला शरीर कमवणं आणि फॉर आयुष्यभराला आपली काय पुंजी तयार करणं असा एक हेतू होता. पण आताच्या मुलांचा जिमकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, म्हणजे ते असं असतं की फास्टेस्ट फिंगर फर्स्ट, लगेच मी गेलो 2 महिन्यात मला फिटनेस मिळाला पाहिजे अशी ते एक दृष्टिकोन आहे. तर तो योग्य आहे का आणि त्यासाठी मुलांनी काय करायला पाहिजे? मुलांना असं वाटतं मुलांनी जिमकडे बघताना कसं बघितलं? हेच तर मी माझ्या जिममध्ये किंवा इतर आता माझ्या जिममध्ये बॉडी बिल्डर बरेचसे आहेत, गेल्या वर्षी म्हणायची मारला बिल्डर ते सगळे मी मारतो. परंतु त्याच्यावर आम्ही जबरदस्ती का करत नाही. आता हे काय निघालं आहे स्टेरॉइडची इंजेक्शन घ्यायची आणि बॉडी फुगवायची. हां बरेचसे तरुण पोरं पण गेली हे जे स्टेरॉइड इंजेक्शन घेऊन लिव्हरला त्रास होतो, किडन्या बाद होतात, शिवाय तुमच्या वंशाला पण हे होतं त्याचा म्हणजे बरंच त्याचं हे आहे इफेक्ट आहे. परंतु एक फॅड झालं आहे नट लोकांनी जे आणलं आहे त्यांना काही लाखो रुपये करोड रुपये मिळतात बॉडीवर बॉडीला एखादं काम करायचं तर ते करोड एखाद्या पिक्चरसाठी ते तसंच तयार करतात उतरवण्यासाठी तेवढाच खर्च करतात त्यांची लाईफ असते. हे अशिक्षित आमची हे काय करतात की ते घेतात आणि ते तसंच शरीरात राहतात आणि आपली शरीराची वाट लावून घेतात. चांगले झालेले म्हणजे ह्याच्याबरोबर असतात त्याच्याबरोबर 2-3 जण केले म्हणजे एकदम डोळ्यासमोर जिममध्ये यायचे मित्र होते भारतजी वगैरे मारले. म्हणून मी मुलांना मी सांगतो की टिकणार बॉडी टिकणारी बॉडी पाहिजे. आपण असं काही करू नका की तुम्हाला महिन्याभरात 15 वर्षाची बॉडी करून नाही. बॉडी कमवण्यासाठी तुम्ही मेहनत करा, तुम्ही घरचा आहार चांगला खा, मोठे वेळेच करायचं कशाकडे आम्हाला कोणी काय केलं काय नाही. आम्ही घरच खाऊन बॉडी कमवतो किंवा हे सगळं बरोबर
तर ते मार्गदर्शन महत्त्वाचं जास्त करतो आम्ही की तुम्ही फास्ट फूड त्याच्यावरती जाऊ नका. जे स्टेरॉइड घ्या, प्रोटीन्स घ्या आणि हे घ्या आणि बॉडी कमाई करू नका. मी तुम्हाला दाखवतो ह्या पद्धतीने व्यायाम करा. हळूहळू तुम्हाला 4 महिन्यात तुमचा फरक दिसेल आणि ती जी क्वालिटी आहे तुमची ती काय होईल. आपण तुमच्या शरीर सष्टो स्पर्धेकडे बघूया. तुम्ही सष्टो स्पर्धेमध्ये भाग घेतला, तर कुठच्या स्पर्धांत आजपर्यंत सहभागी झाला? मी खरी म्हणजे पहिल्या सेमीशोमध्ये नव्हतो, फक्त कुस्ती कुस्ती आणि आणि रेस होतो. हां. आता आपण जिम बोलली, हां. आता जिम आपण सुरू केली म्हणजे स्वतः काय करतो हे मुलाला दाखवायला आदर्श घालून. दुसऱ्यांना दाखवतो आपलं खूप एवढा मोठा आहे आणि आपण 85-90 किलो वजनाचा आहे आणि दुसऱ्यांचं वजन कमी वगैरे वजनाचं आहे हे व्हायला. त्या दृष्टीने तो व्यायाम केला आणि बॉडी बिल्डिंगला उतरलो. आणि बॉडी बिल्डिंग उतरलो जेव्हा उतरलो तेव्हा बॉडी बिल्डिंग स्पर्धा मारल्या. मी जेव्हा बायपास झाले तर म्हणजे मोठा असा ॲटॅक वगैरे आलेच नाही, पण मला असं जिममध्ये बसलो होतो आणि झटकन असं एक क्षणापुरतं ते झालं. पण ते मुलं घाबरले म्हणून म्हटलं बहिणी चेक करा म्हटलं काय नाही काय. मी आलो घरी, आपलं तिकडे व्यायाम केला, घरी आलो, आपली लाकडं नेहमीचं माझं काम आहे. जिममध्ये येणार मला ते अर्धा तास तासभर लाकडं दोन्हींना मला बरं वाटतं. काहीतरी काम करावं पाहिजे. हे काम केलं आजही करता? आजही करता. अच्छा. आणि दुसरं म्हणजे आता काय करतो मी म्हणजे झाले हे झाले मी जेव्हा जोर मारतो ना ते फुल जोर मारतो त्याने छातीला जास्त त्रास होणार. ते पण जोर 50च्या पुढे मारू शकतो. पण ते जोर पण मी 300 शनिवारी 500. पण त्यामध्ये मी एका जोरामध्ये श्री स्वामी समर्थ असं पण म्हणतात. अगदी म्हणजे 500 वेळा जपतो. जेव्हा पूर्ण बघतात हो भाई अर्धा तास झाला. हो म्हणजे आम्ही जेव्हा ऐकलं सांगणार की आज बस किती झाले बाई किती झाले मग त्याला सांगायचे 400 झाले 300 झाले 500 झाले. मग तुला बाई त्याला मी वाट पुस्तक मग त्यांच्यावर पुस्तक घ्यायचं. आणि एकदा मी ते जोर मानते स्वामी समर्थ स्वामी समर्थ करायला लागलो की त्या करायला जातो ना की ते 300 400 500 आणि दम तर अजिबात लागला. एवढं केल्यानंतर मी परत ते काय असतात त्याच्यावर व्यायाम तयार. आणि माझे पार्टनर निघले 25-30 ह्या गटात. तोच माझ्या स्पीड नाहीतर माझ्यावर कमी पडत नाही. 25-30 कोणी व्यायाम तयार होत नाही. होय तुमच्याकडे नको तुम्ही दाखवा आम्ही आमचा करतो तुम्ही तुमचा करा. तुमचं खर्च नाही आम्हाला जमलं. अशा प्रकारे व्यायाम करावा लागतो. व्यायाम म्हणजे काय व्यायामाबरोबर तो वेळ मला तिकडे पण नको तपश्चर्या पण होते नामस्मरण होते. हा दिवसभर ते जागरण असतो बाहेर देवपूजावर तो करतो. मी घरात देवपूजा करायला कंटाळा येतो तर घरात नाही मग तिकडे तर घेतो मी एवढं. कुस्ती स्पर्धेविषयी सांगा. कोकणाला कुस्ती तशी नवीन आहे आणि आता नवीन काही फॉर्मॅट येतात मॅटवरची मातीतली वगैरे असे काही प्रकार आहेत. तर तुम्ही कोणत्या कुस्तीचा प्रकार घेता आणि कुठच्या स्पर्धांमध्ये तुम्ही आतापर्यंत भाग घेता कुस्तीचा? कुस्तीच्या स्पर्धेमध्ये जेव्हा 1972 मध्ये शिवाजी स्टेडियम म्हणजे आपण शिवाजी महाराज नाही त्याचं उद्घाटन होतं. त्यावेळेला काय असं पूर्ण सगळे क्रीडा महोत्सव एकत्र व्हायचे. मग ते सगळेच खेळ होते. असं निरनिराळे असोसिएशन नव्हती. कबड्डी असं निराळी ॲथलेटिक्स निराळी हे निराळी असं नव्हतं. सगळे खेळ एकत्र असायचे. म्हणजे राज्य जिल्हा स्तरीय निवड झाली की राज्यस्तरीय झाली आणि असे राज्यस्तरीय स्पर्धा त्या तिथे होत्या. उद्घाटन त्यांनी उद्घाटन घेतलं त्यावेळेचे बाळासाहेब करीत होते त्यांनी घेतल्या होत्या. आणि मी कुस्तीगीर म्हणून पहिल्यांदा उतरलो होतो. नाही लोकांना काय आपल्याला कुस्तीगीर कोण आहे काही विशेष नव्हतं काय. तर ते कबड्डी तिकडे बघत होते लोक. कुस्ती आपले ते कोल्हापूरची खेळती जातील असं त्यांचं हे होतं. आणि आपल्या रत्नेवारी कबड्डीवर खेळते तिकडे आपण बघूया आणि माझी कुस्ती लागली तिथे. माझी कुस्ती लागल्यानंतर ठराविक माझे मित्र मंडळी ऑफिसचे वगैरे असे ते बघायला तिकडे आले आणि
झालं कुस्तीला सुरुवात झाली. तो पण मोठा 20 कडे घालतो आहे, हे त्याचा थोपट आहे तर ते पहिले त्यांचे वस्त्र पण नाही काय साहेब तुमचं ते पोरगे आणि छोट्या ते बोलून टाकेल त्याला त्याच्यात खेळता येते. ते माझे जे मित्र होते तो बघा तो कसा खेळतो हे काय ते आम्हाला काय माहीत नाही. तुमचा पहिलवान सोलापूरचा आहे, तो वरचं दिसतं आम्हाला पडू दे काय खेळायचं खेळू दे काय नव्हतं लागलं तो. आणि कुस्ती सुरू झाली. हे मोमंट नाही माझ्याकडून कोण बोलतच नाही काय चिपका पडणार होता. आणि बघता बघता त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता तत्वज्ञांचा की तो खाली आणि मी वर कसा. पंचाने श्री माझा हात वर केला आणि जी बोंबावून घरी श्रीकृष्णा जिंकला श्रीकृष्णा जिंकला म्हटलं तर जी झाली गर्दी बघायला काय विचारत आली झाला. मग दुसऱ्या कुस्तीला सगळे अरे तिसऱ्या कुस्तीला अख्खा सगळा स्टेडियम बंद, बाकीचे खेळ बंद, सगळे पब्लिक तिथेच आपला खेळाडू खेळायचा आहे, आपला खेळाडू भाई खेळायचा आहे. श्रीकृष्णा माहिती मला नावाचे भाई बहीण. आणि त्या कुस्तीला 10 मिनिटं कुस्ती चालली. त्या कुस्तीला पण त्या पैलवान हे वाजता सांगितलं आहे आमचं प्रकारे आमचा जिंकला ते कोल्हापूरला कायम तिकडे पडलं ते तिकडे झोपलं असतं. त्याला जेव्हा पाडलं तेव्हा फायनल कुस्ती. आता फायनल दुसऱ्या दिवशी सगळे मोकावून झाले अरे गावागावातून लोक बघायला आले. आपला रत्नागिरीचा पैलवान अरे कोण आणले कोण बघायला आले. अक्षरशः त्या दिवशी माझ्या आदल्या दिवशी त्यांनी माझ्या मित्राला भेटून त्यांच्या वस्त्रात त्यांनी जाणलं होतं की हा भारी पडणार याला पण त्यांनी हे केलं आपल्या त्यांना सांगा जायला की आमचं बाहेर तर आता पुढे जाणार आहे कोण काय अडचण जायला होतं त्याला बाहेर सांगा कसं आम्ही काय सांगणार त्याला बाहेरला तर एवढी त्यांनी मेहनत केली एवढं तर जिंकला आम्ही कोण त्याचे आम्ही मित्र होतो. भाऊ काय त्यांना तुम्ही करा रात्री आले हा भाऊना म्हणून भाऊ त्यांना बघा त्याला आम्ही काय शिकवलेलं नाही, त्याचे कोण मुलं असतील त्याने काय शिकलं आहे त्याला बाहेर येणं सांगणं हे आमचं बरोबर नाही किंवा त्याची मित्रमंडळी आहे ते सगळे बघायला आता नाही उद्या तो काय खेळेल ते करू उद्या होईल ते होऊ दे. आणि कुस्तीला सुरुवात झाली. 10 मिनिटं कुस्ती म्हणजे त्या मिनिटं होती अशी 3 मिनिटं थांबून नव्हते. तो पैलवान मला जेवढे डावत होतं तेवढं मी फक्त तोडीत होतो, फक्त त्याला विरोध करायचा तेवढं काम करत तेवढं कळत नव्हतं गाव करत होतो. आणि शेवटच्या क्षणाला लोकांना कळलंच नाही का शेवटी का मारत आहे आपलाही काय झालं पण त्यांनी त्यावेळेला त्याला बरोबर त्या शेवटच्या क्षणाला खाली पडलं. त्या पिसा अक्षरशः कलेक्टरने मातीच्या अंगावरती येऊन मला उचलून घेतला होता. कलेक्टर आणि माझे जपे साहेब तिघांनी आपल्या सफेद कपड्यावरती त्या मातीच्या आगेवर तो माझ्या आधी शिवायमध्ये बघण्याचा तो माझ्या जवळ असतो. अशा प्रकारे मी कुस्तीला पण एखादं करायचं म्हटलं की मला नाही मग ते करणारच काय वाटतं तेवढं करतात. आता पण कुस्ती खेळायची वाटते नाही अजून पण ते गमत काय काय असतं तुमचं मन आणि जरी शरीर तयार असलं तरी जी हाडं वगैरे असतात ही ठिसूळ झाली. आणि हा एज ग्रुप मध्ये कुस्तीला असतो का? तुमचा एज ग्रुप हा कुस्तीला असतो का? कुस्तीला नाही त्याचं कारण आहे कुस्तीला का नाही की हेच काहीतरी म्हणजे फ्रॅक्चर झालं या याच्यात ते भरून दिले म्हणून हा कुस्ती आणि पहिली प्रॅक्टिस दाखवायला असतो तिथे कसा देश कसा पाहिजे पाहिजे ते कुस्ती घेतली दाखवून ते असतो. पंचगिरी करतो हे सगळं चालू असतं. आणि आता रत्नागिरी जिल्ह्याचा मी अध्यक्ष आहे कुस्तीचा. अजूनही रत्नागिरीला शासकीय कुस्तीचं हे होतं कॉम्पिटिशन होतं शासकीय कुस्तीच्या कॉम्पिटिशन राज्यस्तरीय घेतल्याने कुस्ती आणि आजही आहे आता भारतात विश्वासला घ्यायचा आहे. अच्छा म्हणजे मुंबई घ्यायचं आहे वाढवण्याची स्पर्धा याची मागणी घेत नाही वाटले जास्तीत जास्त कुस्तीचा प्रसार कसा होतो. महिला पण असतात
गेल्या वर्षी मागे चांगला प्रश्न झाला. भरपूर लोक बघायला होते महिला खेळणार म्हणजे काय, तर त्याला महिला खेळणार म्हटल्यानंतर पहिल्यांदाच ना त्या चिपळूण पासून सगळ्या मुली आल्या होत्या. चांगल्या खेळ चांगल्या स्पर्धा आल्या, त्यांना फाट्या खेळायचे. अजून काय करायचं आहे या खेळांसाठी तुम्हाला? रत्नागिरीचा खेळ डेव्हलप व्हावा किंवा आता तुमचे जे खेळाचे प्रकार आहेत ना, कुस्ती आहे, आता खेळ हे सगळं काय आहे, पैशांचा खेळ झाला. आता तुम्ही जिम काढली ना, तुम्ही घरी एक समाजसेवा जिम काढली, उद्या एखाद्याला काळा पैसा पांढरा करायचा असेल तो इकडे जिम चालू केलं चालू कुठून मिळाले लाखो रुपये जिम. अशा प्रकारे जिम हा व्यवसाय सुरू झाला. काय गरज नसतं ना, आता मारवाडी बिरवाडी जिम करायला लागेल, काय गरज नाही गरज नाही. असं संबंध असा आहे की त्यांचा जिमशी काही संबंध नाही, फक्त हा एक असं व्हायला पाहिजे. हा जिम व्यवसाय बरा 200 मुलांची नावं दाखवली, एवढे पैसे मिळाले, काय भरला असं झालं. त्यामुळे आता जिम जे जुने लोक काय नाही केलं त्यांनी त्यांना काय काय बंद करलं, एक दोन बंद झाले, औषधे टाकले त्यांनी, परंतु त्यांना आता नाही झालं, एवढा पैसा वाढत नाही, जागेचं भाडं परवडत नाही, त्यामुळे एक दोनची म्हणत्या बंद झालं. अशा हळूहळू बंद होत जाणार. मला तुमचं दिवसाचं रुटीन काय असतं? दिवसाचं रुटीन म्हणजे मी सकाळी 5:30 आजारावर असतो, इकडे तिकडे कधीपर्यंत ती उठते 6 वाजता, म्हणजे तिच्यावर मी उठतो 6ला, मला बरसतो आणि 6:30ला मी जिममध्ये जातो. 6:30ला जिममध्ये गेलो की मी 9-9:30 जिममध्ये येतो. जिमून आल्यानंतर व्यायाम करू जिममध्ये व्यायाम 8 नंतर सुरुवात करतो. त्याच्यावर नवीन मुलं वगैरे दाखवायच्या मध्ये मध्ये हेच असतो, येतात ते माझ्याबरोबर करणारे भाषा असतात, त्याच्याबरोबर आपण व्यायाम करायला बसतो की तास 1.5 तास आणि 9:30 घरी येतो. घरी आल्यानंतर नाश्ता काय असतो, काय नाही, आज भाजी कसं एवढे काय ते लगेच नाश्ता केला की नको म्हटलं घरातली तरी पण माझा घ्यायचा हा मनपडत असतो, घडी नाही बोलवायचं अरे घडी येत ठीक आहे, मी कशासाठी करते काय पोटभर काढल्या घ्यायचा अगोदर ते कोणणार ते कोणत्या फक्त सुरुवात करतो, अगोदर नंतर फोडून जाईल की मग मात्र अगोदर कोण करणार मस्ती फ्रेश थोडा वेळ जाऊन त्या कॅन्टीनमध्ये बसणार घ्यायला येतो. 1:30ला जेवलो की 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत आराम करण्यासाठी टी व्ही बघत आणि त्या चढायला त्याचं कारण पण हेच की जिममध्ये वरती मी जाऊन बसलो का उपयोग नाही, त्याचा 2-3 ट्रेनर आहेत, तिला नुसताच बसायचा का उपयोग होणार आहे काय, त्यापेक्षा खाली काय होत आहे, खाली लोक येतात माझ्याकडे बघतात, चांगल्या तुमच्या बायका पण आपल्या नवऱ्यात जाऊ बघा, बाईचे वय बघा, बाई बघा, आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला होत नाही, उद्यापासून पहिला या मुलांना पाठवतात, बाई काय कसं काय तिकडे हे होतं, वरती बसून त्याचा फायदा होणार नाही. आणि त्याचा दुसरा एक पण फायदा आहे, जेव्हा वरती करून आल्यानंतर प्रचंड भूक लागलेली असते, त्यावेळेला बाकी आजूबाजूचं काही खाण्यापेक्षा म्हणजे जंक फूड खाण्यापेक्षा एक मोठ सडे खाल्ले तर त्या मुलांना अंगी लागतील असं मला वाटतं. काय काय मुलांना सवय आली तर मुलं जिंकून आले की सरळ हात पुढे असतो, बरोबर त्यांना वाटण्याचं अर्धा किलो मी चण्याचे वाटतो, मुली सुद्धा येतात पुढे येतात काय मला चढलं मला शेंगदाणे खायची आणखी वाटतं अडवते, शेंगदाणे नाही मला आवडते, म्हणजे असं ते जे आहे ना ते मी फायद्यासाठी असं नाही केलं, म्हणजे फायदा नक्कीच असतात स्वतः नाही, परंतु तुम्ही जेव्हा अर्धा किलो असे वाटून लहान लहान मुलं येतात, आपली नाचवंड कशी आपण काय खाऊ दे लहान मुलं त्यांना ती त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होऊ नये समाजाला स्पेशल ट्रीटमेंट मिळाल्यासारखं वाटतं. आणि त्यांचे पालक पण म्हणतात बाई काय तुम्ही म्हणजे हे जे काय हे पैशाने नाही मिळत, हे विकत नाही मिळत, हे जे काय आहे ना हे आपल्याला अशा
एकदम मोमेंट लोक मला म्हणून गेले भाई तुमचा हात असा हात आहे ना हा त्यामुळे अशा हातात हा दुसरा हात तुमचा हात आहे म्हणजे बॅलन्स आहे तो. हा म्हणजे तेच नाही हे तुमचा जो असा हात आहे ना भाई हे तुमचं दान धर्म दुसरं इथे पडत असं आहे त्यांना ते बरोबर आहे. त्यामुळे मला जीम मध्ये पण तिकडे चौकशी करायला विद्यार्थी मिळतात मुलं येतात पाठवतात ह्याचं एक चांगलं होतं. तर माझ्याकडे तुम्ही म्हटलं तर खास मला सांगायला हे होतं की बाहेर जेव्हा पाठवायचे असतात ना ते दुसरे रत्नांचे कुठलेही चणे दिसतात ते माझ्या कटिकांना दुबईवरला वगैरे त्याचा फोन येतो त्या जिमच्या तेच पाहिजे. तिकडे द्यायला पाठवा एक नंबर हा माझ्या परवा माल खराब होता भाई 1 किलो पाहिजे मला पुजून जायचं आहे ताई आज तुम्हाला मी द्यायला नाही बाहेर पाठवलं का तुला माल खराब आहे तेवढा पुस्तक आहे उद्या तिकडे नेणार सगळे लोक असून खाणार ते नको मला उद्या म्हटलं उद्या परवा तुम्ही आलो ना मग जाणार मग काय करणार म्हटलं कोण काय घर पाठवलं म्हणजे असं मी खरं सांगू नाव खराब होता का बरोबर म्हणजे धंदा करताना पण असं सुसुटीत करायचं बस तेवढं मिळतं ते समाजा वेळ जातो गप्पा मला मित्र येतात तिकडे तिकडचे तिकड सगळे काय असेल ते निरोप तिकडे मिळतात त्यामुळे सगळं ते एक माध्यम झालेलं आहे. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूया. आपण लोकांपैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्याला मी सांगते की काही प्रश्न असेल तर विचारा. लोकांपैकी कोणी काही विचारला असेल हां कोणाला काय विचार माझा एक प्रश्न आहे की तुमची बायपास झाली आणि त्याच्यानंतरही तुम्ही बॉडी बिल्डिंगमध्ये 75 आता तुमचं वय 19 आहे पण 75 वर्षी तुम्ही रत्नागिरी श्रीमान मारलेली आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. जेव्हा माझी बायपास झाली त्या समोरून मुलगा तिथे होते डॉक्टरने मला काय म्हणत होते आता व्यायाम नाही करायचा अजिबात सुनेने चुकली केली घरी बुलेट चालवतील हे करतील ते करतील अजिबात बुलेटला कुठल्याही गाडीला हात लावायचा नाही. मोकळी गाडी चालवली तर चालवा पण बाकीच्या गाड्या नाही पण 2-3 महिन्यानंतर ती आपली हळूहळू ती चालवा नाही तर नाही साहेब म्हटलं चालेल मला एकदा सोडा. 1-2 महिने मी घरी बसून तिकडे तिकडे काढली तर असं चालायचं वगैरे 2 महिन्यानंतर हळूहळू जिकडे चालत जायला लागलो नंतर हळूहळू तिकडे त्यांना कसं करायचं तो मी सांगायला लागलो. करता करता ते उचलून बारके उचलून करायला लागलो आणि तिथून ती सुरुवात केली मी हळूहळू बघत नाही मला कितपत त्रास होता तो त्रास होत नव्हता आणि मला माहीत होतं की तेच त्रास ते आपलं यायचं जास्त आणि जास्त ताण पडणार नाही अशा प्रकारे तो व्यायाम करून मी सुरुवात केली. आता मी म्हणजे अति करत नाही मला वाटतं की मी सांगतोय की त्या दुसरा पण अति करेल तसं मी करत नाही. मी करतो तो सगळा विचार करूनच करतो. वजनामध्ये जास्त उचलत नाही. एक 15 किलो वगैरे असे मारतो आणि त्या 20-25 किलोच्या पुढे जात नाही. आणि बाकीचा जोर बैठका आणि ह्याचा जोर बैठका आहे ना जो हिप्स वगैरे हे जास्त महत्त्वाचे हे जास्तीत जास्त माणसाने मारलं पाहिजे कारण तो सर्वांगीण व्यायाम आहे. हे डब्बेच वगैरे घ्यायचे आहेत ना हे नुसते नसा फुगवण्यासाठी म्हणजे दाखवण्यासाठी हे करण्यासाठी पण जे आपण जो नमस्कार हे डिप्स ह्या ज्या मारतो ना या संपूर्ण आपल्या शरीराला पूर्ण व्यायाम देतात आणि हा पूर्ण स्नायू आणि एक बळकट करून काय करतात म्हणताय मला डॉक्टर घाटाकडे आणि वर्षाचा जेव्हा चेक करायला गेलो कपडे काढले बघितले कपडे काढल्याच्या आतमध्ये लावणार व्यायाम करता येईल काय ना डॉक्टर म्हटलं व्यायाम करतो तुम्हाला एवढं काय सांगतो मी इतके त्रास होणार नाही एवढा व्यायाम करतो आणि तुम्हाला म्हटलं मी नंतर बॉडीबिल्डिंग स्पर्धा मारली त्याच्या फोटो काढून दाखवला ना त्यांनी सगळ्यांना बोलून आठवण इकडे या म्हणाले बघ हे बघा बायपास झाल्यानंतर माझे डॉक्टर म्हणजे आम्ही पहिला सुरुवात करतो व्यायामाला म्हटलं व्यायाम हा म्हणजे किती करावं काय करावं म्हटलं माझ्या जीवमध्ये असे रोग येतात आता ह्याने पण व्यायाम केला त्याचा एन्जिओग्राफी झाली तरी पण त्यांनी थोडं
व्यायाम करायचं तो मोडला घेऊन मला तो तेवढा इंटरेस्ट घेत नाही, पण काय होतो कमी करतो. व्यायाम हा सगळ्यात उत्तम. जेवढं तुम्ही आज व्यायाम करा, शरीर कमवा. आज काय झालं आहे दुनियेमध्ये कुठलंही काय विकत घ्या, तुम्ही घरचं जेवढं खाल तेवढंच तुम्हाला चांगलं मिळेल आणि जे बाहेरचं मिळेल ते तुम्हाला मिसळीतच मिळणार आणि ते विष पचवण्याची शक्ती आपल्याकडे पाहिजे. हा व्यायामाचा फायदा असा आहे की तुम्ही आता दुसऱ्यांना तयार करू नका, तुम्ही स्वतः तयार व्हा. बदलता नाही आता दुधामध्ये ते तुमचं आता किती देणार, किती माणसं. आता माझ्या घरात 2 लिटर दूध लागत आहे, हे प्रत्येकाच्या घरात 2 लिटर. आता किती घरात किती आहे एवढ्या पैसे आहे. मी जर म्हटलं ना तर मला एक म्हैस पाळायला लागेल 5 लिटर दूध देणारी. अशा प्रत्येक घरात एक म्हैस जर पाहिजे तर आपली भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किती घरं आहेत तेवढी दुरामध्ये एवढं दूध निघत नाही. काय कुठे असंच नाही. कशाने हे दाखवतात ना त्यात 100% नसेल पण 50% तरी सत्य म्हणायला हरकत नाही. म्हणजे आहारातून जे काही येत आहे सगळे मिश्रण आणि ते पचवण्याची शक्ती आपल्याकडे पाहिजे. तुम्हाला सांगायचं म्हणजे मी जेव्हा कुस्ती मारायला ना ह्याला पण घालून करायला मी पहिल्याचे पेन खराब असेल तर चुरून शक्य ते खायला आणि ती पचवण्याची शक्ती होती. ती फक्त ती जर नाही पडली तुम्ही तुमचा कुठल्या बाजारला बनवून खरा असतात ना ती पचवण्याची शक्ती आहे. संबंध घ्यावा आम्हाला सांगायचं ते ठरवलं पाहिजे. पण ती पचवायचं पालेभाजी त्याच्यात गेलो की गुळा हा पडवळ गुळा कच्चा पालाचा खायचा. अजून मला चवळी भाजी गुळा पडवळ कच्चा चांगला लागतं गोळा असेल हे म्हणजे कच्च्या पालेभाज्या पण टाकायच्या. या नुसती काकडीच नाही आहे, कारला पण कच्चा खायचा. हे जे आहे सगळं खाऊन आपलं शरीर तयार केलं पाहिजे. हा तुम्ही म्हणाल मग तुम्हाला बायपास का करावा लागला ते पण विचारलं. ते डॉक्टरने काय म्हणाले ते काय आहे तुम्ही आज तुमचं वय 75 आहे. हे बायपास 50 वर्षाचं प्रत्येक माणसाने आपली बॉडी चेंज केलीच पाहिजे. कारण जे जे काही आपण आजनंतर खातो त्याचा हळूहळू काय व्हायला का एवढ्या वर्षांचं ते ब्लॉक झाले. हे जर तुम्ही व्यायाम घेतला असतात ना तर तुम्हाला 40-45 वर्षी हा अटॅक असतात. थोडक्यामध्ये एखाद्या बाथरूमचा किंवा त्या ड्रेसची पाईप असते ते आपण काय म्हणतो काय टाकाय पाणी पण काहीतरी आपल्याला ब्लॉक होते. थोडा कचरा जाऊन ते खूप कारणाला व्हायला बसून ब्लॉक होते. तशाच प्रकारे ते जर वेळेवर साफ केली तर ती होणार नाही. तर शरीराच्या पण अवयवाचं पण तसंच आहे. ते मला पटलं हो 50 वर्षाच्या प्रत्येक माणसाने आपलं बॉडी चेक करून घ्यायलाच पाहिजे. जर मी चांगला आहे माझ्या आता म्हटलं असतं मी चांगला आहे मला काय होतं काय नाही पटकन माणसं हे होतं. पण सगळ्या लक्षात घे तुम्ही 50 या वर्षी मी आपली संपूर्ण ही चेक करून घ्यायला पाहिजे. हे जर कुठे काय असेल ना तर तेव्हाच सांगतात की त्या ह्याने रक्त पातळण्याच्या म्हणा किंवा त्याच्या गोळ्या दिल्या जातात आणि आपण चांगले होतो. जर तुला दीर्घायुष्य व्हायचं असेल तर 50 वर्षांतर चेक करायला पाहिजे. आणि हे जे महत्त्वाचं आहे व्यायाम हा अत्यावश्यक आहे. नुसतं चालणं ह्याने व्यायाम होत नाही. सगळे म्हणतात चाल भरपूर चाल मला म्हणाले तुम्ही चालता किती साहेब म्हटलं मी अजिबात चालत मला चालायला कुठे आहे 5 मिनिटात म्हटलं मला जिममध्ये पोहोचायचं सगळ्या बुलेट घेतो तिकडे पोहोचतो तिकडनं आलं इकडे पोहोचतो इकडे झालं का तिकडे जातो मला चालायला मिळत आहे. तेव्हा सकाळी 10 मिनिटं मी क्रॉस रोड पुली त्या क्रॉस रोड पुलीवर 10 मिनिटं मी स्पीडमध्ये हे करतो आणि त्यावेळी पण ती स्वामी समर्थ करत असतो. प्रत्येकाला ती स्वामी समर्थ म्हणजे जप पण होतो आणि माझा व्यायाम पण होतो. ते 10 मिनिटं कधीच निघून जातात. सायकल चालवणं ते वापर चालवण्या सोपं असतं पण जो तो त्रास होत आहे ना ते एकदम भारी आहे. त्याने चांगला व्यायाम होतो आपला बॉडीवर संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. आणि काय भैया आज तुमचे बरेच नातेवाईक आलेले आहेत
वय 79 आहे आणि तुमच्या डोक्यात अजूनही आहे की 80व्या वर्षी एकदा रत्नागिरी श्रीमान मारायची, तर त्याच्या दृष्टीने काय तुमचं म्हणजे तुमचं ध्येय बघूनच आम्हाला स्फूर्ती येते. कारण मी ते का करणार आहे ते मला आता पारितोषिक नको आहे किंवा नाव नको आहे, परंतु माझ्याबरोबर सगळे मित्र गेले समजलं. आता माझ्यावर खेळणारे परवा जी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा झाल्या त्या कुस्ती स्पर्धेमध्ये तुम्ही म्हणता ना घाटावरचे मजबूत असतात, माझ्याबरोबर तर एकही नाही आलेला. म्हणजे ते आता कोच म्हणून म्हणा म्हणजे असायला पाहिजे ना. सगळे सोडले. संभा वर्डे म्हणून एक ऑलिम्पिक प्लेअर संभा वर्डे, तो कोल्हापूरचा अध्यक्ष आहे, तो आला होता. पण त्याने पण मला काय भाई तब्येत रात्रीच आहे तू आम्हाला नाही जमलं ते. म्हणजे कोल्हापूरच्या माझ्याबरोबरच्या पैलवानांनी जे ऑलिम्पिक झालेले त्यांनी पण मला परवा हे दिलं की मस्त राहिले अजून वाटत नाही. मला त्याचं समाधान मला हेच दाखवण्यात आले की माणसाने आपण कधी म्हातारा असं दिसतात का. कधी कुठला शर्ट यातला सुंदर दिसतो आता मला नाही वाटत, पण जरा कमी जास्त तब्येत झाली की पटकन तुमच्या का होणार नाही. तब्येत खराब झाली मला लाभ वाटतो. शर्ट खराब घातला म्हटलं तरी बदलून टाकेल, पण तू तब्येत खराब म्हटलीस ना माझं हे होतं, मूड जातो. पण दुसऱ्या दिवस त्याला असं आहे. ते दाखवून द्यायचं मला की वयाची अट असते. कुठल्याही कारणाला कुठल्याही शिक्षणाला तुमचं कधीही शिक्षण संपत नाही. तसंच जसं तुम्ही जिवंत आहे तिथपर्यंत तुमचं श्वास चालू आहे, तिथपर्यंत तुम्ही खाता ना, तिथपर्यंत तुम्ही खाता पिता सगळं करता, तिथपर्यंत तुम्ही व्यायाम का करत नाही रे. मी म्हातारा झालो मी काय करू, म्हातारा झालो तू जेवतो ना 2 वेळ करतो ना, बाकीचे काय काम करतो ना, मग तू तासभर व्यायाम का नाही घालता तू. मग त्या कट्ट्यावर बसून तिकडे येणार थट्टा म्हणत नाही, ज्येष्ठ लोकांचा कट्टा येणार थट्टा तसं करण्यापेक्षा तू हे कर. म्हणजे कुटुंबालाही मदत होईल, तुमचा आदर्श मुलांना पण करावं असं वाटेल. हे करणं चांगलं आहे ना, हे मला दाखवून द्यायचं. म्हणून मी पुढच्या वर्षी हे झालं तर मी पुढच्या वर्षी आता मला उद्या स्पर्धा आहे काय ते पाहिजे नुसतं शो मोहीम मला नाही मानलं. उद्या भंडारेश्वरी मोठ्या स्पर्धा आहे तेव्हा मी जिममध्ये बसला होता भाई शो मोहीम करा म्हटलं. तसं नाही, मला महिनाभर अगोदर सांगायला लागतं. महिनाभर अगोदर मला पथ्य पाळायला लागेल, हे करायला लागेल. त्याचा बॉडी बिल्डिंग म्हटलं की जरा पथ्य बरोबर आहे. तुमचं खाण्यापिण्याकडे जरा रोजचं असतं ते, पण त्याला टायमिंग हे ते सगळं पाळायला लागतं. किंवा तुमच्या शिरा बाहेर आता रेग्युलर तुम्हाला मी चांगला असा दिसेल, पण ते जर केलं तर 8 दिवसांनी बघा तर मग शर्ट काढल्याला तुम्ही म्हणाल असं आहे. म्हणून सांगतो व्यायाम हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. आवर्जून मुलांकडनं करून घेतला पाहिजे. आणि हे जर नाही कोणी करून घेतलं तर त्याला जबाबदार त्याची आई. मोबाईल पहिला मुलांकडनं काढून द्यायला पाहिजे, त्याचा चष्मा लागणार पुढे होणार. आणि हे सगळं झाल्यानंतर जर ते केलं नाही तर त्याला कोण जबाबदार असतं. महत्वाचं कुटुंब पुरुष चालवत असतो, तो फक्त पैशाचा पुरवठा करत असतो, नोकरीत नाही कडनं तिकडनं असेल. पण हे जे काय घरातलं आहे हे सगळं आईने बघायला. जसे जिजाऊने शिवाजी घडवले हे शहाजीराजांनी नाही घडवले ना, पण शहाजीराजे होते त्यावेळी. म्हणून जिजाऊला वाटलं ना की आपल्या यजमानासाठी आपल्या ह्याच्या बाबासारखा हा मुलगा त्याच्यापेक्षा सरळ झाला पाहिजे. हे कधी झालं बाबा होते म्हणून. तसंच प्रत्येकाने आपल्याला केलं पाहिजे. त्याच्या पावला त्याला आईने शिकवायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. शिवाजी घडवला दिसता जिजाऊचा जरी असला ते शहाजीराजे होते म्हणून जिजाऊला वाटलं की आपल्या मुलाने करावाडी हे पारतंत्र्य घालवावं, ही जी चालते हे सगळं बदलावं. त्या जिजाऊच्या सगळ्या जिजाऊ नुसत्या रस्त्यावर गाड्या चालवायला नको. जिजाऊ घरात ना अशा तयार झाल्या पाहिजे, तरच ती मुलं आणि पुढची पिढी चांगली होईल. ग्रामीण भागात किंवा जिथे जिमची उपलब्धता नाहीये तर अशा मुलांना त्यांनी कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा की जो मगाशी तुम्ही काही गोष्टी सांगितल्यात की जो हे
तर ते एकदा मार्गदर्शन सांगितलं की बुवा यांनी हे रोज आपल्या घरी सुद्धा करायला हरकत नाही की जो परमनंट व्यायाम करावा असं. आता जास्त लांब नको. आता आपले हे पाटील जी पाटीलची माहिती किशोर पाटील त्यांनी स्वतः सगळं सामान तयार केलं. त्यांनी कुठल्याही बाहेरचं सामान आणलेलं नाही. तसं रत्नागिरीला आता लागताना अत्यातरी काय त्याची जीवन सामान टाकलं त्यांनी पाहिलं नाही. माझ्याबरोबर होते त्यांनी आपण तयार करतायत, डिझाईन आपण करतात, स्वतःहून तयार करतायत आणि तिथे त्यांची व्यायामशाळा करते. आपल्याला काय घरी व्यायाम करता म्हणतात ना, तर भरपूर आहे. झाडाला रोप टांगला, त्या रोपवर नुसतं चढणं उतरणं समजलं. दुसरा एक रोप जर आपण असा हलवला लावला तर रोप मिळतो आधी, पण आपण झाडं बरोबर ते लावायचं. तो रोपचा व्यायाम हल्ली स्त्रियांना काय झालं आहे, भांडी घासणं, कपडे धुणं, ते मिसळवणं, सारवणं ही सगळी कामं बंद झाली. त्यामुळे तो एक असा व्यायाम निघाला आहे की तो रोग असतो आणि तो रोग अशा पद्धतीने आहे. हे जे कपडे आपण मिसळवतो, कपडे आपटतो, हेच प्रकार त्यात व्यायाम म्हणजे काय निराळा. व्यायाम म्हणजे निराळा असं काय नाही. तोच माणूस आहे, फक्त तो पद्धतशीर कसा हे करायचं. फक्त त्याला जिम नाव पडतं. जिम म्हणजे कुठं आहे हे नव्हे. घरी जे आपण करतोय ते आता बंद झाल्यामुळे जे करायचं आहे ते इकडे करायचं आहे. तुम्ही त्या रोपवर चढायला शिकवला, त्या चढायचं उतरायचं, बस 2 वेळ चढ 2 वेळ उतर. समजलं. माझ्याकडे 25 बैठा 50 बैठा मार, डिप्स मार, तर हे सगळं केलं ना तर झालं म्हणजे. आणि काय माहिती जिममध्ये तुम्ही 500 रुपये 1000 रुपये भरून तिकडे उगाच ते साहित्य बघायचं, काय बघायचं. पूर्वी नुसते बार होते आणि त्याला वद्द नावाचे उचलायचे, हो ना. त्याला डबेच होते, ते डबेच उचलायचे. म्हणजे हा लोक आता काय झाला आहे, मोठमोठ्या लोकांनी त्यात उडी घेतली म्हणजे व्यायाम करण्यासाठी. आता मोठमोठे लोक म्हणजे अंबानी सारखा पगार जर गेला, अंबानी मोठा शेख म्हणा किंवा मोठा ऍक्टर हे जेव्हा जिममध्ये जातात तर ते तुमच्याबरोबर काही वेळ त्या प्लेटा लावून बसणार नाही ना, त्यांनी कमीपणा वाटणार ना. त्यामुळे ती मशीन निघाली. काय नाही करायचं, त्याचा जो असेल त्याने फक्त ते सरकवायचं, त्याला मारा. मग त्याने नुसतं तो मारायचा, काढून ठेवायचा त्रास नाही, लावायचा त्रास नाही. तिकडनं दुसऱ्या मशीनवर गेला. हे म्हणजे या एवढ्यासाठी आपण ते पैसे बोलतो आहे. पण पाटलांनी तयार केलेल्या जिममध्ये लोकांना जायला हे होईल असं नको ना. असं हे मानसिकता जी आहे ना, हे व्यायाम तोच आहे, बदल काय नाही. मी पण माझी खेळून झालो, मॅटवर खेळून पण कुस्तीगीरच होत आहे. शेवटी कुस्तीगीर एकच होत आहे. ताकद त्याची सारखी गव्हाची पण तेवढीच का होणार आहे. ते कुठे का होणार 2 महिने का मात केले. तो मातीत खेळतोय, गादीवर खेळतोय, माती लागू नये म्हणून ते निघाला. आता माती लागू नये ऑलिम्पिक गादीवर मॅट बोलावले कुस्त्या, माती नाही घाला पाहिजे. पण ही जी मातीची कुस्ती आहे, ही जी अंगाची ती माती जी मळलेली, त्यात काय काय बरंच तेल टाकणं, दही ताक टाकणं, हे सगळं मिसळून जे माती प्रकारची म्हणजे तुमच्या शरीराचं मुला तकतकीत वाढायचं होतं. तुझ्या बुद्धी घडत जाता तेव्हा बॉडी नुसती तुकतुकीत बघा. ते मला कुस्ती कशी त्याच्यामुळे वाटतात. ती मातीच महत्वाची, हे अंगाला माती लागणं महत्वाचं. हे या मुलांना हल्ली काय झालं आहे, आकर्षण झालं आहे मोठ्या मोठ्याचं. डोळे देखतील असे मशनरी, फक्त तुम्ही हजारो रुपये घाला आणि व्यायाम करा. व्यायाम तोच आहे, समजलं ना. असं काहीतरी बोला तुम्ही जर कुठला व्यायाम करा म्हणा तर मी त्या सगळ्यात तो दाखवून देईल. कुठले किंवा कसे मला काय करायचं. कधी मला असं शाळेत वगैरे बोलवतात मार्गदर्शन करण्यासाठी, दाखवतो. आणि काय नातेवाईकांनी कोणी काही बोलणार आहे का? आता एक माझा एक भाव आला आहे तो नवीन. आता हा भावी नगरसेवक आहे. हा किती वेळ घरात असतो बघा. हा 5 मिनिटं पण घरात असतो आपल्या
सारखा ह्याला आपण हॉस्पिटलला जा, त्याला जाऊन तिकडे जा, इकडे काय झालं तिकडे काय झालं, अहो रात्र तो कामच करतो. त्याला मुद्दाम मी म्हटलं इकडे येऊ ते म्हणून त्याला बोलवलं मी आला. तो आला इथे. आम्ही विराट करून आहे भाऊ मला तुझं बोलत आहे म्हणजे काका तुम्ही वाटच बघत होते कधी येतात कधी येत नाही असं काही बोललात ना काकाविषयी एखादा व्यक्ती समाजसेवेबद्दल सांगा. मुकुंदाने आला बोलला इकडे हा त्याला म्हणून मुद्दाम त्याला बोला समाजसेवा म्हणजे आता तुम्हाला जे बोललो ना एक मूळ आमचा त्यांना मी सांगितलं नाही मूळ पुरुष म्हणजे जो आमचा एक भाऊ त्या एका भावाचे जे गुण ते सगळे गुण त्यांना पण त्यामध्ये काय आलं सगळे गुणांकडे असल्यामुळे एकाला नाही वापरला ते सगळे गुण जो शिक्षक असल्यामुळे सगळे गुण पण त्यातला प्रत्येक एक गुण एक भाऊ मी ती तिघाने 3 गुण घेऊन हे केलेलं आहे चित्रात बसलेलं आहे. आणि माझा एक भाषा सोनू निगमच्या ऑर्केस्ट्रामध्ये सोनू निगम म्हणजे तुम्हाला जगप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा आहे त्याच्यामध्ये जो ते तबल्यामधला प्रथम सगळं दुसरा बाता म्हणजे कुठे काय कार्यक्रम असतील तर त्याला तो हे करतो साथ देतो तुझा बाकीचे इंजिनियर हे ते सगळे आहेत पण एक कलाकार म्हणून जे आहेत ना ते आता त्यात हा पुतळ आहे ह्याला समाजसेवेची जास्त आवड आणि दुसरं म्हणजे ह्याच्याबरोबर काम करून जे सजावट गणपती मूर्तीची बाकीचे काय असेल ना गणपती तयार केला आता गणपती बरोबर काय मागे जे काय ते बॅकग्राऊंड सगळं तो हेल्प तयार करतात आणि ते त्याला छंद त्याला मग सोबत लागत त्या इतकं अगदी काटेकोर म्हणजे पाहिजे की जसं आहे तसं पाहिजे आणि तो त्यालाही बोल आहे हे सगळे गुण आमचे जावई आमचे डॉक्टर आहेत डॉक्टरीमध्ये त्याला लागली तुकारामचा व्यापार पेशंटचे पैसे मागून नाही घ्यायचे त्यामुळे ते तिकडे त्या लोकांना हरवेळेस होते काम करायचं आठवलं तिकडे लोकांना हरवले पण त्यांनी ते तिकडून बनवता ते व्यवसाय सुरू केला. अशा प्रकारचं जे आमचं एक कुटुंब आहे म्हणजे दुसऱ्याला आपल्यापासून काहीतरी फायदा व्हायला नुसतं आपणच जगायचं दुसऱ्याला नाही पाहिजे म्हणून त्याला विचार करून शब्द समाज कार्याविषयी त्याला पण विचार बोला समाज कार्याविषयी प्रथमतः उपस्थित सर्वांना मला बोलवल्याबद्दल गौरव पट्टा सगळे ते आम्हाला सगळ्यांना बोलवलं आहे त्याबद्दल आम्ही आभार मानतो. बाईकबद्दल बोलायला काय बोलायचं तेवढंच कमी आहे कारण लहानपणापासून त्यांच्या एवढ्या सानिध्यात आहे की जो मी पण आता घडवतो त्यांच्यामुळेच घडलो आहे. आणि जे काय सामाजिक कार्य असेल किंवा खेळ असतील त्या सगळ्या खेळात मी त्यांच्यावर होतो पहिल्यापासून. म्हणजे कबड्डीपासून माझी सुरुवात झाली. कबड्डी सुरुवात त्यांनी केली कुस्तीपासून कुस्तीपासून सुरुवात केली नंतर हळूहळू झुंजार म्हणून कबड्डीचा संघ काढला तर त्या संघातून मी माझ्या कॅरियरची सुरुवात केली हळूहळू. आणि पहिल्यापासूनच त्यांना असं म्हणजे ते म्हणतात की गणपतीपुत्र त्यांची असे भावच काढतात पण त्यांना पण तशी पहिल्यापासून आवड ठरायची गणपतीच्या उत्सवात मेंटलचा गणपती असतो त्यात ते उत्सवाने उत्साहाने सगळ्यात भाग घ्यायचे त्यात नाटकं गणपती आणण्याची सर्व काही करायची सीन करायचे आता सगळं मेंटल हॉस्पिटलच्या कार्यात भरपूर हातभार होता. असं करता करता मग त्यांनी घरी पण सुरुवात केली मग आपण एक सीन करूया गणपतीला मग चित्र टाकलं ठीक आहे मला करूया. मग हळूहळू आम्ही काही दिवस वर्ष फिल्म पण केलं वेगवेगळे फिल्म चलचित्र वगैरे त्यांना भरपूर गर्दी व्हायची गणपती वगैरे वगैरे पण आता टी व्ही एकमेकांना गणपती बघून हळूहळू कमी होत आलं. फक्त ओळखीच्या जवळकडे गणपती बरोबर गाणं
बाईबद्दल बोलायला झालं तर बाई पहिल्यापासून एवढे कष्टाळू की आमची मळे असे मळे गेले जायचे, शेती बिती गेली जायची. त्यात एवढं ते त्यांचं असायचं की आजूबाजूची पण शेती ते खंडाने करतात त्याप्रमाणे केली जायची. स्वतःच्या आमच्या नक्की होत्या आवाज होता. असं ते करता करता मग त्यातून मग पहिला झालं ते भाजीचा सुरू केला. असे करता करता नंतर भाजीचा झाल्यातून लाकडाचा धंदा सुरू केला. लाकडाचा पुढचा धंदा असे करता करता त्यांच्याजवळ 20 ते 25 धंदे म्हणजे आमच्या काकी म्हणतात की त्यांनी जवळजवळ अजून 25 धंदे केले आणि शेवटी झाल्यानंतर स्थिरावले. ते आमची काकी काय करून दाखवतात. आणि विशेष म्हणजे या सगळ्यात त्यांच्या म्हणजे आमची काकी त्यांच्या प्रभोदिदी यांचा पण मोठा हातभार आहे. त्यांनी पण भरपूर त्यांच्यावर कष्ट केला आहे. प्रत्येक धंद्यात त्यांना साथ दिलेली आहे. आणि बाई अशा धंद्यातूनच पुढे पुढे हळूहळू येते जोडधंदा करून 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 त्यातूनच मग म्हणजे नोकरी लागते. त्याला जरा कंटाळले की आता आपण थोडा वेळ झोपूया असं त्यांच्या ऐकून मनात आला. बरं आता करायचं काय असं मग साधारण दोषी त्यांचे काज जोडला. तर त्याने बाईंना घेरलं वगैरे बाईंना साथ देऊन त्यांनी बाईंना पुढे आणलं कबड्डी खेळू. तर त्यांनी सांगितलं की आपण नाही का जिम चालू करूया म्हणजे काय म्हणजे दृष्टीने जिम चालू करू. ठीक आहे पैसा काय झालं मग सुंदर जसं विषय तयार होतं तसं तिकडे तिकडे करून त्यांनी मातृबंदीला जिम केली नाही. बरंच त्रास झाला त्यांना त्यावेळेला पण झाली जिम जी उभी झाली की आता ते कवर झाले त्यातून. आणि हळूहळू मग एक खाली साईड बिझनेस मग त्यांनी केवढा सुरू केला. आणि त्यात त्याच्यामध्ये लोकांची गाठी भेटी पण व्हायला लागल्या पण ओळखी वाढल्या लागतो. असं करता करता म्हणजे आता कुस्ती असेल तर ते अध्यक्ष बनायचे. आणि सुरुवातीपासूनच माझ्यावर भरपूर जीव त्यामुळे कायम ते माझ्यामध्ये असतात. बरेच कार्य असतात. सामाजिक कार्य दोघांनी मिळून आमच्याकडे नाते मिळून आम्ही सामाजिक कार्य पण करतो. सगळ्यांना मदत केला त्यांची मदत करतो. मनात आलं पाहिजे करायचं बाईने सांगितलं करायचं आम्ही करणार होते काय करतो अशा प्रकारे आणखी ओळख करून द्यायची. ओळख तर सगळ्या रत्नागिरीला त्यांची झालेली आहे. तर त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या पुढे वाटचालीला माझी लक्ष लावतो. हा सुद्धा मला चला आहे. ह्याने सुद्धा माझ्या कुस्तीची प्रॅक्टिस केली आहे. कबड्डीला उतरलेला आहे. हा महत्त्वाचा दुवा तुमच्या समोर झुंजार रोड क्रीडा मंडळ ज्यावेळी आम्ही सुरुवात केली तेव्हा 11 जण होतो. तर खोकल्याचं विचार चावडा बरंकर होता, श्याम मांडवकर असे आम्ही जवळजवळ 11 जण होते. आणि म्युन्सिपाल्टीची जुनी जी बिल्डिंग पुढची आहे त्यामध्ये गोल टेबलावर बसून रत्नसागर खेळतात आम्हाला घेतल्यात म्हणजे आपण आपली करूया. आणि त्यावेळी रत्नसागर म्हणजे एक नंबर होती. आणि ही जी सुरुवात झाली सगळी ती राधाकृष्ण म्हणजे आम्ही शाळेत असताना देखील माझ्यासोबत धावत जाऊन बघायला जायचे. पात्र्यावर नसायचे काही घसरून पडायचे. तेव्हा एक गोलस्पॉट भयंकर 4 रनाला तेव्हा म्हणायचं. आणि ते गोलस्पॉटवाला संघ आला की बाहेर गोलस्पॉट विकत असते. आणि आम्ही पहिल्यापासून व्यायामाच्या बाबतीत आमचे वडील पण व्यायामशाळेमध्ये शिकवायला पण होते. सावरकर लोकांचे नंतर पण नोकरीला गेले. आणि आम्ही मोठे झाल्यावर आम्ही खेळायला लागलो. आम्ही आता पिक्चरमधले जे काही खेळायचे जुडो त्यावेळी मॅजिक टाकलेलं आणि जुडो खेळायचे. बाई म्हणाले आनंद आपण खेळायचं. आम्ही 2-3 जण मिळून जुडो खेळलो. ते लहान म्हणजे उड्या मारायच्या. आता उड्या मारायच्या म्हणजे कशा
कोणतरी येऊन चालणार नाही. तंगडी तंगडी घातली, गळ्यात तंगडी लागते तर कसं जायला पाहिजे, नाहीतर काहीतरी कोणाची मान मोडायची, कोणाला छातीवर लागायचं, डॅश मारणं असा जो प्रकार होता तो मी भाई भरपूर आम्ही कुस्ती पण खेळत होतो, कबड्डी खेळत होतो आणि 7 वाजले की घरी जायचो. 7 वाजल्यानंतर अन्न पण होता पाचवे होते त्यावेळेचे वेगळाच विषय होता त्याला तो. आणि फिरायला जास्त कुठे जायचंच नाही, म्हणजे खेळायला जायचं तर व्यायामशाळेत जायचं असं जुनी आठवणी भरपूर आहे. माझं वय आता 65 आहे. हॅलो, आज आपला 53वा वर्ल्ड कप झाला. ऑगस्ट 2018 मध्ये हा प्रवास सुरू झाला. दर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी आपण एका वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना बोलावतो, इथे त्यांचं जीवन प्रवास समजून घेतो. मी केलं आणि मी सांगितलं अशा पद्धतीचा उपक्रम आहे. त्यातून प्रत्येकाच्या आयुष्यात कष्ट, संघर्ष, यश सगळंच असतं, त्यांची मेहनत असते. त्या व्यक्तीची ओळख ही आपली फक्त जेवढा संबंध आहे तो तेवढीच असते. म्हणजे आता भाई जिम आहे किंवा खाली दुकान आहे एवढेच ओळख असते, पण त्या मागचं आयुष्य जे असतं ते अशा उपक्रमातून लोकांसमोर येतं. त्यांनाही ते परत जुन्या विश्वात जातात ते, आणि आम्हालाही त्यातनं काहीतरी प्रेरणा मिळते असा ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आज आपल्याला भाई इथे लाभले. मला वाटतं आजपर्यंतच्या कार्यक्रमातले तुम्ही 2ऱ्या नंबरचे एजेड आहात. एकदा 95 वर्षाच्या दामले आजी या अजूनही सूर्य नमस्कार 100 घालतात मुंबईच्या, त्या आल्या मला वाटतं 19 वर्षाचे, आणि आम्हाला लाजवतील असे भाई आज आपल्याला लाभले. भाई आता तुम्ही सगळ्या व्यायामाबद्दल सांगितलं, जोर मांडणं ह्याच्याबद्दल, आणि आता तिथे समोर बसून मला आठवतंय की कॉलेजमध्ये असताना 100 जोर मारायचो. मधल्या काळात त्यातला जो फिटनेस आहे तो मला आजही जाणवतो की मी तेव्हा जे कष्ट घेतले तुम्ही आज किती फिट आहे. पण आता मला वाटतंय की भाई तुमच्यामुळे उद्यापासून कदाचित माझ्यामध्ये बदल होईल. तर या सगळ्याचा उद्देश हाच आहे. आणि तुम्हाला 80व्या वर्षी पुढच्या वर्षी एकदा श्रीमान मानण्याची त्याच्यासाठी शुभेच्छा. तुम्हाला आरोग्यदायी आयुष्य लाभो त्याच्यासाठी शुभेच्छा. आणि तुमचे सगळे कुटुंबीय इथे आले, त्या सगळ्यांची साथ आहे, काकींची साथ आहे, त्याच्यामुळे तुम्ही आज इथपर्यंत आपण गेलोय. की शेवटी त्याच्या मागे सगळ्यांचे कुटुंबीय आणि बाकीच्यांचे सगळ्यांचे कष्ट असतात. तुमच्या खांद्याला खांदा लावून सगळे तुमचे कुटुंबीय आहेत, त्याचाही आनंद वाटतो. त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण एक छोटासा सत्कार करूया. आज रत्नागिरीहून आमचे नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध श्री वामनराव जोग आणि आम्ही अखिलजित पवारांतर्फे गेली 5-6 वर्ष नाटक करतोय. त्याच्यामधले आमचे डायरेक्टर ज्यांनी आम्हाला 2 वेळा बक्षीस मिळवून दिलं संगीत राज्य नाट्य स्पर्धेत, ते वामनराव जोग इथे आलेले कार्यक्रमासाठी. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार खरं म्हणजे सगळे सोबते भरपूर बोललेले आहेत. आणि फक्त मला एकच सांगावं असं वाटतं की अंतर्बाह्य स्वच्छ मनोवृत्तीचा माणूस आज वर्ष 19चे माझा खरा परिचय नाही. मी इथे रत्नागिरीकडे असतो तरी 81 ते 2016 मी मुंबईला होतो. रिटायरमेंट नंतर इकडे आलो. माझ्या काही वैयक्तिक घरगुती कौटुंबिक अडचणीमुळे जवळजवळ 18 सालापर्यंत मी उमेराच्या बाहेरही पडलो नाही त्याच्यात. आणि नंतर मग हे म्हटलं तसं नाटक किंवा ह्या क्षेत्रामध्ये आहे. आज व्यायाम प्रकारात तसाच एक ओंकार साधना नावाचा विषय आहे, तोही मला मांडायचा आहे. त्याचा प्रयत्न करणार आहे. सकाळ समूहाने मला तसं सांगितलेलं आहे की आपण करूया आहे. पण भाईने सांगितलेलं एक वाक्य, म्हणजे भाई एकदा अगदी ओझरत बोलता की मी थोडासा ट्रॅकच्या बाहेर चाललो होतो, पण तिथून परत आलो. याचं कारण त्यांना भेटलेली माणसं असतील, त्यांच्यावर झालेले संस्कार असतील. सन्निधीला सोडू नये हे जे संतांनी सांगितलेले आहे, सन्निधी सोडू नका. आणि मला कौतुक अशा करता वाटतं किंवा अभिमान अशा करता वाटतो की जिम सारखं मोठं एखादा व्यवसाय सांभाळणारा माणूस चण्याचं दुकानही चालवतो हे सांगताना बिलकुल संकोच वाटत नाही. प्रामाणिकपणे कुठलाही व्यवसाय करा. व्यवसाय करताना त्याच्यामध्ये प्रामाणिकता आणि 4 लोकांना रोजगार मिळवून देणं. एकच वाक्य सांगतो, माझेही काका 84व्या वर्षी गेले 2008 साली. पण ज्या दिवशी गेले त्या दिवशी सकाळी त्यांचे नियमित ते 35-36 सूर्यनमस्कार
स्वतःचे कपडे स्वतः धुणं, व्यवसायाचं दुकानदारी, खंडाळा म्हणून जे गाव आहे तिथे शंकर जो. आणि दुपारनंतर जेवण बसले होते खुर्चीत आणि तिथे गेले. ते गेलेलेही मला कळलं नाही. भाऊ जेव्हा गेला, भाऊ चहा घ्यायचा ना, तेव्हा हात वाजल्यानंतर कळलं की गेले. पण व्यायाम करायला पाहिजे, प्रत्येकानेच करायला पाहिजे. काही इतकं नाही, पण आम्ही सुद्धा करतो. आता हे सर म्हणाले 65 आहे, आता मी 67 आहे. पण सूर्यनमस्कारच फक्त काही करतो आम्ही, बाकी काही फार मोठा व्यायाम करत नाही. पण सन्निधी न सोडता ह्या माणसाचं जे जीवनचरित्र आहे आणि त्याचं फळ म्हणजे आपण जर चांगलं वागलो आणि नुसतं चांगलं वागत राहिलो तर पुढचे अनुकरण करतात. भाईच्या कुटुंबियांविषयी मी जे शैक्षणिक किंवा अकॅडमिक ऐकलं ते मी थक्क झालो ऐकून की कमी शिक्षण असलेला माणूस अगदी शिपायापासून क्लार्कपासून हेड क्लार्कपर्यंत, पण आज त्यांची सगळी पुढची कुटुंबीय हे डॉक्टर, इंजिनियर किंवा चांगल्या सामाजिक कार्यात नगरसेवकापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि खरोखर याकरता हा सन्निधीचा मार्ग न सोडणाऱ्या माणसाला मी प्रथम आधी नमस्कार करतो. आणि मी खरं म्हणजे त्यांचा सत्कार करतोय. हा माझा, हे माझं भाग्य आहे. आपण त्यांचा यथोचित सत्कार करूया. बहुआयामी व्यक्तिमत्व, त्यातलं ते म्हणाले की तुम्ही नाटक करता, मीही नाटक क्षेत्रामध्ये केलेलं आहे, त्याविषयी माहिती करा. मगाशी सर्व काही पूर्ण माझ्याकडे मी बोललो, तू माझ्या भावाला आणखी एक ओढ होता. आता मला वर्ष बोललो मी शिक्षक असल्यामुळे त्याच्या अंगात सगळेच गुण होते, पण त्याचा तो पेशा होता. त्यामुळे जसं ते खेळ शिकवतात ना, ते करमणुकीचे कार्यक्रम म्हणजे कसल्याचे कार्यक्रम करणे ते, त्यामध्ये मुलांना नाट्य शिकवणं वगैरे. त्यानंतर मग त्याने आम्ही नाट्य जेव्हा दत्तपद्धतीचे जे नाटक व्हायचे त्या ते नाटक करायला ठरवलं आणि त्यांनी नाटक बसवायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी गावोगाव इकडे जिकडे गावात ते गेले त्या ठिकाणी त्यांनी नाटकं केली, तिकडच्या लोकांना मार्गदर्शन केलं सगळं. म्हणजे नंतर आम्हाला कळलं की मी मास्तर होतो तेव्हा इथे आम्ही नाटकं करायचे. त्याच्या गावात गेल्यानंतर ते तुमचे भाऊ ना त्या म्हाताऱ्या लोक सांगतात की अरे आम्ही तेव्हा नाटकं केली. म्हणजे हे त्यांचं एक होतं. त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला नाट्यकला दिली, नाट्यामध्ये कसं काम करायचं वगैरे ते सगळं. आणि त्याच्यातूनच मी म्हणजे चांगला म्हणजे मेट्रो हॉस्पिटलमध्ये असताना चांगली नाटकं केली. त्यामध्ये मात्र छानचं क्षण असतं. ही एकांकिका मी केली होती. एकांकिका इतकी गाजली होती. त्या एकांकिकेमध्ये मी इथे तर केली 200 ठिकाणी केली, सगळी चांगल्या मिळालं. पण तुम्ही जेव्हा पुण्याला मी पुण्याला अकाउंट सेक्शनच्या ट्रेनिंगला 3 महिने गेलो होतो. त्या अकाउंट सेक्शन ते ट्रेनिंग संपल्यानंतर शेवटच्या दिवशी लोक समारोप असतो. ते डॉक्टर बोलले की आता आपण उद्यापासून आपलं हे संपत आहे, त्या आजचा उद्याचा दिवस आपला शेवटचा आहे, त्या आपण कार्यक्रम करायचे आहे.
निरोप समारंभ घ्यायचा. त्यामुळे कोणाला आपला आपला प्रकारे जे काय करायचं ते करून दाखवा. दुसऱ्या दिवशी म्हटलं सगळ्यांनी आपण काय करून जाऊ. कोणी भाषण केली, कोणी डान्स केला, कोणी काय केलं. मी म्हटलं मी एक थोडंसंच करतो. तर त्या ह्याच्यामध्ये शाळा व्यवसायामध्ये तो एक वेळा असतो, शाळाच वेळा म्हणजे थोडं 10 मिनिटं म्हटलं मी करून जाऊ. ते केलं. तर माझ्याबरोबर माझ्या ऑफिसमधली एक बाई होती त्याच ट्रेनिंगला. मी ते काम करताना तो जो असतो जो माणूस तो पहिला नॉर्मल असतो. तो नॉर्मलवरनं तो सगळं हे होत जातो आणि एवढा 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 वापरतो की शेवटी तो फिजिकल पडतो. आणि हे सगळं मी करत जॉब पडतो. ऍक्च्युली ते डॉक्टर धावत स्टेजवर आले आणि त्यांनी स्ट्रेचर मागवला. तर ती मॅडम माझ्याबरोबर होती. ती लगेच चढली. डॉक्टर म्हणाले तसं काय नाही साहेब, त्यांची ती ॲक्शन आहे. तर असं त्यांनी केलेलं आहे तर त्यामुळे मला माहिती आहे ती ॲक्शन आहे. फक्त शांत राहा, पुढे ते उकील आणि काय ते करते. त्यानंतर मी 1-2 मिनिटं झाल्यानंतर उठून उभा राहिलो. हे केलं संपलं आणि संपलं. तेव्हा मला त्या लक्षात सांगणार की एवढं मी एक वेळी कधी व्हायचं नाही. लक्षात ठेवायचं कुठल्याही भूमिकेशी एवढं तुम्ही हे व्हायचं नाही. समजलं की अक्षरशः मला तुम्ही डॉक्टर आहे, मला म्हणजे मी बसतो. आता ह्याच्या अगोदर जर मला माहिती असतं तर करायला बसलो नसतो. पण मला माहीत नव्हतं हे बरं झालं तर तुमचा खराब होता. म्हणजे असे नाटकं हे ते माझ्या भावाकडनं आम्हाला मिळाले. हे सगळे गुण आणखी बरेचसे गुण असे हे आहेत की ते आपल्याला आपल्या घरातल्या मुख्य माणसाकडनं घ्यायचे आणि ते आपण पुढे न्यायचे. तसंच झालं जे माझं कुटुंबाचं कुटुंब त्यातलं एक एक गुण प्रत्येकाकडे आहे. गेल्या वर्षी माझ्याकडे माझ्या नातवाचं लग्न झालं. अशा मुलाचा मुलं आहे. आणि दुसरा माझा इंजिनियर नातू आहे. तो तिथे अनाउन्सिंग करतो. असा कार्यक्रम घरगुती कार्यक्रम अनाउन्सिंग करतो. तर तो नेहमी जरा चांगला करतो. त्याचा बाबा मी नागपूर क्षेत्रामध्ये चांगला काम करणार होता. माझा पुत्र याचा मोठा भाऊ. त्यामुळे तो त्याच्या थोडं कोण पण मी म्हटलं ह्याचं म्हणणं आहे याला आपण म्हटला परिचय घेतला. त्याला म्हटलं तो लवकर गेली. मी म्हटलं काय तर दिवसांनी पण तो उभं यायला झाला उशीर. आणि तो आला आणि मला त्याला मी काय करणार ते सांगितलं नाही काय नाही काय. आणि त्याने सुरू केलं. मला मी सुरू केला आणि मध्येच पटकन मी गेलो. ते अरुण कदमची भूमिका. अरुण कदमचा आवाज करून घेतला. त्याच्याकडनं तो माईक काढून घेतला आणि त्या अरुण कदमच्या आवाजामध्ये त्याला मी लोकांना सांगायला लागलो. तर तो एकदम म्हणजे असं काय अनुभव नका. तर मी त्याला होता तर मग तो समजला. मी म्हटलं ना मला बोललेलं आहे तुम्ही कशाला आला ते आम्हाला आमंत्रण दिलं आहे. मोठे मोठे लोक मला बोलायला गेले होते आणि गाडी पाठवली होती. विमानात आलं एवढ्या खर्च करून मी आलो आहे आणि तुम्ही त्याच्यावर तो समजला हे काहीतरी आजोबाचं हे नाटक आहे. मग तो तुम्हाला म्हणजे मला बोलवलं आहे याच्यावर सुरुवात झाली. आणि त्यामध्ये त्याने म्हणजे त्याच्या मला तो घाबरायच्या ऐवजी मी नंतर नाना पाटेकरची ॲक्शन केली, अरुण कदमची केली. ह्या सगळ्या ॲक्शन करताना त्याने मला इतका प्रतिसाद दिला की खरोखर मला म्हणजे त्याने आपल्या बापाचे गुण दाखवून दिले. म्हणजे त्याच्या व्हॅल्यूमध्ये नाही त्यांनी कधीच केलेलं नाही. तरी पण त्याने मला हे केलं की खरोखरच आजोबाने हे केलं होतं. म्हणजे असे अवघड गुण आहेत. तो नाट्यजगत नव्हता परंतु त्याने त्यावेळेस जे काय केलं आणि मला प्रतिसाद दिला तो म्हणजे वाटणार आहे. म्हणजे हे सगळे गुण आमच्या सगळ्या मुलांचे सगळ्यांना एक विनंती फक्त आपण ग्रुप फोटो काढूया त्यानंतर कार्यक्रम